आपण सुरू करूया आता. 50% शाळा जॉईन झालेत, होतील जॉईन. चालतंय. ओके सर. सर्वांना सुरुवातीला सूचना आहे की प्रत्येकाने आपले माईक म्यूट करावेत. प्रत्येक शाळेमधला एक अकाउंट लॉग इन असेल, त्यांनी सर्वांनी आपले जे साऊंड आहेत ते पूर्णपणे बंद करावेत. आणि कुठल्याही काल एक विद्यार्थी होता कुठल्या तरी शाळेतला, त्यांनी स्वतःच ऍड झाला होता आणि तो असा रस्त्याने किंवा वरांड्यातने फिरत होता. तेवढी दक्षता घ्यावी सर्व शाळांनी. आणि आजच्या आपल्या या चर्चासत्राला आपण सुरुवात करूया. परीक्षेला सामोरे जाताना हा आपला ऑनलाईन चर्चासत्राचा जो उपक्रम आहे तो आपण काल 27/12/2023 पासून सुरू केलेला आहे. काल या चर्चासत्राचे उद्घाटन आणि प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन आणि पहिलं जे पुष्प होते ते माननीय डी.पी. कुलकर्णी सर, मुख्याध्यापक के.के. गुळवणी माध्यमिक शाळा विटा यांनी गुंफलेलं होतं. आणि आजचं पुष्प गुंफण्यासाठी नवीन पाहुणे आपल्याकडे येत आहेत. मी त्यांचा नंतर परिचय करून देतो. त्याच्या अगोदर थोडंसं हा उपक्रम सर्व शाळांनी याच्यामध्ये पूर्ण 100% सहभागी होणे गरजेचे आहे. हा उपक्रम जरी आपला 9 विषय संपले तरी आपण हा सतत पुढे चालवण्याचा आपला एक प्लॅन आहे. सतत परीक्षा होईपर्यंत आपल्याला त्या 10वीच्या मुलांना आपण हे मार्गदर्शन करत राहणार आहोत. त्यामध्ये 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी असं सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत. हे पुढचा आपला प्लॅन आहे. तोपर्यंत आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं ह्या 9 दिवसामध्ये 9 विषयाचं जे काय आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे ते आपण घ्यावं. खरं तर आजचा विषय आहे मराठी. आपण मराठी विषय आपली मातृभाषा आहे, आपली मदर लँग्वेज आहे. मात्र मराठीकडं पाहिजे त्या नजरेने आपण पाहत नाही, किंवा आपल्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक ग्रह असतो की मराठी भाषा अवघड आहे, लिहायला अवघड आहे, गुण कमी पडतात, किंवा अनेक गोष्टीने आपण त्या भाषेकडं किंवा त्या विषयाकडे दुर्लक्ष करतो. तर तसं प्रत्यक्षात नाही. 11वी 12वीला तर सायन्स विभागामध्ये असं निरीक्षण आहे की बरेच विद्यार्थी मातृभाषा मराठी हा विषय सोडून देतात, बायफोकल सब्जेक्ट घेतात, किंवा जे काय एक्झाम असतात एंट्रन्स परीक्षेचे, JEE असेल, नीट असेल, त्याला जे ग्रुप असतात त्या ग्रुपिंगमध्ये मराठी विषय घेतला जात नाही. कारण का? तर गुण कमी पडतात म्हणून. असं प्रत्यक्षात नाही. तर 100 पैकी 100 सुद्धा गुण मिळवणारे आपल्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आहेत आणि ते मिळवू शकतात, मग आपण का मिळवू शकत नाहीत? याचं कारण आपल्याला त्या विषयामधली माहिती कमी आहे, किंवा त्याच्यामधल्या ज्या कृती तंत्र जे आहेत ते माहिती कमी असतात. त्यामुळे असं कदाचित होत असेल. आवाज कोणाचा चालू आहे तो बंद करा. माने सर, माने सर. एक सर्वांना पुन्हा नंबर विनंती आहे की आपले जे साऊंड आहेत ते सर्वांनी साऊंड आपले म्यूट करावेत, आणि म्हणजे आपल्याला पुढं चांगल्या प्रकारे कोणाचाही डिस्टर्ब होणार नाही. आणि आपण प्रमुख आजच्या या जे काय दुसरं पुष्प आहे या पुष्पाला सुरुवात करतोय. मी पाहुण्यांचा परिचय करून देतोय. आज विषय मराठीचं मार्गदर्शन होणार आहे. या मराठी विषयाचे जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांचं नाव आहे भंडारे कृष्णकांत शहाजी. त्यांचं शिक्षण आहे MA BEd, त्याचबरोबर DSM पण त्यांचं झालेलं आहे. त्यांचा एकूण 20 वर्ष अनुभव आहे आणि त्यांनी या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये 10 वर्ष समाजशास्त्र भूगोल शिकवलेला आहे, त्यानंतर 10 वर्ष मराठी विषय शिकवलेला आहे. आणि त्यांनी एक रयत शिक्षण संस्थेमध्ये 4-5 शाखामध्ये काम केलेलं आहे. आणि जिल्ह्याला किंवा त्यांच्या जे काय सेमिनार असतात किंवा रयत शिक्षण संस्थेचे जे काही ट्रेनिंग सेंटर असतात तिथं पण त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. देवीखिंडी 12 वर्ष, फुंडे 3 वर्ष, त्यानंतर पिरकोन नावाचे गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये, ते 3 वर्ष, आणि विटाय स्कूलमध्ये त्यांनी जवळजवळ 7 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे. आणि मराठी विषयामध्ये ते एक अभ्यासू व्यक्तिमत्व असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि पेपर तपासणीचा अनुभव म्हटला तर 10 ते 12 वर्ष त्यांनी मराठी विषयाचे पेपर तपासलेत, आणि मॉडरेटर म्हणून पण त्यांनी
2 ते 4 वर्ष काम केलेलं आहे. असे आपले भंडारे सर आपल्या आजच्या या चर्चासत्रामध्ये मराठी विषयामध्ये परीक्षेला सामोरे जाताना काय आपल्याला केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी त्याशिवाय ते मार्गदर्शन करणार आहेत. मी भंडारे सरांना विनंती करतो की आपला माईक अनम्यूट करून व्हिडिओ सुरू करून म्हणजे मुलांना दिसू द्या की आपला कोण आहेत किंवा कसे बोलतात काय, अशा पद्धतीनं तुम्ही मार्गदर्शन करावं. आणि एक यांना सूचना, सर्व शाळांना सूचना आहे की आपलं जे गुगल मीटचं सेटिंग आहे 3 रेषा असतात, 3 टिंबा, त्याच्यामध्ये जाऊन सेटिंगमध्ये जाऊन फुल स्क्रीन करा. म्हणजे विद्यार्थ्यांना ते फुल स्क्रीन मध्ये चेहरा दिसेल. म्हणजे बाकीचे लोक कोण जॉईन झालेत, कोण काय करतात ते दिसणार नाहीत. जो बोलणारा व्यक्ती आहे, जे तज्ञ आहेत, त्यांचा चेहरा क्लिअर मोठा दिसेल. एवढं सेटिंग करा तिथे लगेच आणि आपण आजच्या चर्चासत्राला सुरुवात करूया. मी भंडारे सरांना विनंती करतो की आपण मार्गदर्शनास सुरुवात करावी. भंडारे सर. बोला भंडारे सर. ओके सर. येतोय का आवाज? येतोय आवाज, क्लिअर येतोय आवाज. येतोय का सर? येतोय आवाज. थांबा 2 मिनिटं फक्त. 2 मिनिटं सर. हा. तुमचा व्हिडिओ पण सुरू करा. दिसतोय का तुम्हाला? व्हिडिओ सुरू करा. व्हिडिओ थांबा 2 मिनिटं. हा ओके, दिसतोय, व्हिडिओ दिसतोय. ओके ठीक दिसतोय ना? ओके ठीक सर. आहे, ठीक. ओके, सुरू करा. ओके सर. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाताना हा जो उपक्रम जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, त्यानंतर माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झालेला आहे. आणि समग्र शिक्षण विभाग, खानापूर पंचायत समिती विटा यांच्या मार्फत हा उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये काय चालू केलेला आहे. मला वाटते काल सुरुवात झालेली आहे. बरेच दिवस हा उपक्रम चालू राहणार आहे. आता 10वीला जी मुलं आहेत, 2024ला जी परीक्षेला बसणारी जी मुलं आहेत, त्या मुलांच्या मनामधली जी भीती आहे ती भीती कमी व्हावी. आणि सर्वप्रथम ग्रुपमध्ये समावेश झालेले सर्व विद्यार्थी, शिक्षकांचं, कदम सरांचं स्वागत करतो आणि माझ्या लेक्चरला मी सुरू करतो. खरंच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचं 10वी जी परीक्षा आहे ही आयुष्यातली पहिली परीक्षा असते. तिथून त्यांचं काय ते सुरुवात होणार आहे. 10वीचं गुणपत्रक आपण म्हणूया, त्यांना आयुष्यभर उपयोगी पडणार असते. पण हे गुणपत्रक मिळवण्यासाठी टक्केवारी त्यांना मिळवता येईल त्यासाठी काय ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रत्येक शिक्षक हॅलो. हा बोला. वाटत असतं. आता 10वीच्या परीक्षेला सामोरं जाताना विद्यार्थ्यांनी कोणकोणती दक्षता घ्यावी हा काय तर सर्वात पहिला मुद्दा आहे. तर 1 मार्च 2024ला तुम्ही सर्वजण सामोरं जाणार आहे. मला वाटतं डिसेंबर महिना आज 28 तारीख आहे. 2-3 दिवस राहिलेले आहेत आणि पुढचे 2 महिने, ती 2 महिने 31 आणि 29 एक महिना म्हणजे 30 दिवस आणि आता जे 3 दिवस म्हणजे 63 दिवस फक्त आपल्या हातामध्ये राहिले. 63 दिवसामध्ये आपण विचार केला तर साधारणपणे आपल्याला काय तर 9 विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी 9 विषय का म्हटलेले आहे तर मराठी, हिंदी, इंग्रजी हे लँग्वेजचे झाले आणि गणित भाग 1-2, विज्ञान भाग 1-2 आणि इतिहास आणि भूगोल असे 9 विषय मी काय तर धरलेले आहेत. एका विषयाला आपण जर सरासरी बघितलं तर साधारण किती दिवस वाटलेले येतात? अपूर्वा तर 7-9 आपल्याला काय तर 63 आपण धरलं तर आपल्याला काय तर 1 आठवड्यामध्ये एका विषयाला काय तर आपल्याला वाटलेले येते. एका आठवड्यामध्ये मराठी विषयाचा असेल, एका आठवड्यामध्ये आपल्याला काय तर इंग्रजीचा असेल, एका आठवड्यामध्ये हिंदीचा असेल किंवा मग इतिहास भूगोल असेल काय असेल. पण एका आठवड्यामध्ये आपल्याला काय तर जे पूर्ण पुस्तक आहे त्या पुस्तकाचा अभ्यास काय तर कव्हर होणं गरजेचं आहे. त्यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे,
विषयाचं वेळापत्रक ठरवलं पाहिजे, नियोजन केलं पाहिजे आणि नियोजन करून आपल्याला काय ते इथून पुढचे जे दिवस आहेत त्या दिवसाचा आपल्याला काय ते अभ्यास केला पाहिजे. कारण बघता बघता हे दिवस आता संपणार आहेत. कारण सराव परीक्षा सुरू काही शाळेमध्ये सुरू झालेल्या, काही शाळेमध्ये झाले नसतील. परत पुढच्या महिन्यामध्ये 12वीची परीक्षा सुरू होते. त्यामुळे काही शाळेमध्ये केंद्र असते, सकाळ दुपार शाळा सुरू होते. परत आपलं प्रॅक्टिकलची परीक्षा असते, ओरलची परीक्षा असते आणि त्यामुळे दिवस कसे गेले ते विद्यार्थ्यांना सुद्धा समजत नाही. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं काय तर पहिल्यांदा अभ्यासाचं काय ते योग्य पद्धतीने नियोजन केलं पाहिजे, की जेणेकरून आपल्याला काय तर पहिल्या पेपरला जाताना आपल्या मनावर काय तर कोणतीही दडपण असता कामा नये. कारण ज्यावेळी पहिल्या दिवशी आपण विद्यार्थी जातो त्यावेळी त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये काय तर मानसिक दडपण असतं. का तर त्याला ती केंद्र नवीन असतं, शाळा नवीन असते, तिथले सुपरवायझर नवीन असतात, मागं पुढे नंबर येणारे विद्यार्थी दुसऱ्या शाळेचे असतात आणि पहिला पेपर हा दडपणामध्ये गेला तर त्याचा परिणाम मग दुसऱ्या तिसऱ्या पेपरवर सुद्धा विद्यार्थ्यांना होऊ शकतो. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनातील आपल्याला काय तर आत्मविश्वास निर्माण करून त्यांच्या मनातील दडपण काय तर नाहीसं करण्यासाठी आपण सर्व शिक्षकांनी काय तर प्रयत्न केला पाहिजे. तर विषयाच्या अभ्यासासाठी आपल्याला काय ते योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना नियोजन करून दिलं पाहिजे. जुन्या बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेचा आपण काय जास्तीत जास्त सराव करून त्यांच्याकडून घेतला पाहिजे, जेणेकरून ते 4-5 प्रश्नपत्रिका सोडवल्या तर त्याला प्रश्नपत्रिकेची रूपरेषा माहिती होते, उत्तर कसे लिहायचे हे माहिती होतात, चुका कुठं होतात का हे आपल्याला समजतं. आणि त्यामध्ये 4-5 प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या तर त्या विषयाबद्दल की त्याच्या मनातली जी थोडी भीती असते ती थोडी भीती काय तर कमी झालेली असते. मनावर जर दडपण येणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. याशिवाय आपल्याला काय आहे तर विद्यार्थ्यांनी सुद्धा काय आहे तर न घाबरता मनामध्ये कोणतेही दडपण न ठेवता आपल्याला काय आहे तर परीक्षेला काय तर सामोरं जायचं आपल्याला. आता जे शहरातली शाळा आहे त्या जे केंद्र आहे तिथल्या शाळेतल्या मुलांना काहीच वाटत नाही केंद्राचं. पण ग्रामीण भागामध्ये जी शाळा आहे ती केंद्र त्यांचं वेगळ्या ठिकाणी आहे. अशा मुलांना काय तर नवीन केंद्रावर जाताना काय तर बरंचसं दडपण येत असतं. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला काय आहे तर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर मनामध्ये कोणतंही दडपण न ठेवता काय तर जो आपला उत्तरपत्रिका आहे किंवा मराठी विषयाचा पेपर आहे तो पेपर आपल्याला काय तर चांगल्या पद्धतीने आपण काय तर सोडवला पाहिजे. न घाबरता काय तर परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. आणि जसं दिवस आता कमी होतील, आता 63 राहिले, परत 60 राहणार, परत 50 राहणार, परत 45 जसं दिवस आपल्याला काय तर कमी होतील तर जसं मुलांच्या मनावर काय तर मानसिक दडपण वाढण्याची भीती असते. का तर आपल्याला त्याचा अभ्यास जर परिपूर्ण झाला नसेल तर मात्र तो मानसिक दडपणामध्ये येतो. आणि त्यामुळे आपल्याला काय तर पेपरच्या आदल्या दिवशी किंवा 2 दिवशी त्याला काय तर डोकं दुखतं किंवा मग ताप येतो आणि मग त्याचं नुकसान होण्याची शक्यता असते, मार्क कमी पडण्याची शक्यता असते. त्यासाठी सर्व मुलांनी काय केलं पाहिजे, मानसिक दडपण न घेता आतापासूनच प्रत्येक विषयाचा काय तर सखोल अभ्यास केला पाहिजे, की जेणेकरून काय तर आपण परीक्षेला जाताना काय तर आनंदानं त्या पेपरला काय तर सामोरं गेलं पाहिजे. मानसिक दडपणामुळे आपल्याला काय तर आजारी पडलं न पाहिजे ना. आजारी जर आपल्याला पडायचं नसेल तर त्यासाठी आपल्याला काय तर सकस आहार घेणं गरजेचं आहे. आई वडिलांनी सुद्धा काय ते त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. समजा परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तुमच्या हातून काय उत्तरपत्रिका लिहिताना किंवा नंबर लिहिताना काय लिहिताना चूक झाली तर मुलं घाबरतात जास्त आणि ते घाबरले की त्या मग त्या प्रश्न उत्तरपत्रिकेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. परत मनामध्ये दडपण येतं, सुपरवायझर काय म्हणतील का आपल्याकडे काय चूक झाली तर विद्यार्थ्याने आपल्याला काय ते केंद्रावर गेल्यानंतर कुठलीही चूक झाली तर अजिबात घाबरून जायचं नाही. पेपर लिहिताना आपल्याला काय तर सुवाच्य अक्षरामध्ये जेणेकरून आपलं अक्षर काय तर उत्तर तपासणाऱ्या शिक्षकांना काय तर समजलं पाहिजे अशा पद्धतीनं गडबड न करता आपल्याला काय तर सुवाच्य अक्षरामध्ये आपल्याला काय तर आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिताना विचार करून उत्तर लिहायचं. उत्तर सोपी असतात पण आपण भांबून गेल्यामुळे कधी कधी आपल्याला काय तर बरोबर उत्तर न लिहिता चुकीचं उत्तर लिहितो गडबडीमध्ये किंवा लिहिण्याच्या ओघामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या काय तर हातून चुका घडलेल्या असतात. आणि त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं काय केलं पाहिजे, व्यवस्थितरित्या आपलं काय ते पेपर लिहिलं पाहिजे. पेपर सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर अभ्यास करताना आता विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्य वापरले पाहिजे, तंत्र वापरले पाहिजेत. तर अभ्यास करताना आपल्याला काय तर आता आपण म्हणतो की शाळेमध्ये शिक्षकांनी काय तर लिखाण जास्त सांगितलेलं आहे, प्रश्नपत्र सोडा सांगितलेलं सारखं किंवा पालक सुद्धा तक्रार करतात की माझा विद्यार्थी सारखा लिहित बसलेला अभ्यास कधी करायचा. लिखाण पण केलंच पाहिजे
का मध्ये जे 2 वर्ष कोरोनाची आपले गेले, त्या कोरोना काळामध्ये आपल्याला काय तर ऑनलाईन आपण शिक्षण दिलं आणि आपल्याला काय ते लिखाणाचा जो सराव आहे, तो सराव आपल्याला काय ते विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे. आणि मग त्याचा फटका कोणाला बसतोय? ते लँग्वेजच्या शिक्षकांना किंवा विषयांना काय ते बसतोय. कारण 80 मार्काचा पेपर 3 तासामध्ये कव्हर करायचा आहे. आणि त्यामध्ये आपला विषय मराठी विषयामध्ये ते लिखाण आपल्याला काय ते भरपूर आहे. आणि मग ते लिखाण पूर्ण होण्यासाठी आपल्याला काय आहे तर विद्यार्थ्यांचा सराव करून घेणं गरजेचं आहे. मग रात्री 10 पर्यंत विद्यार्थ्यांनी लिहित बसले तरी चालेल आणि सकाळी पहाटे 5 वाजता उठून आपल्याला काय तर वाचन मनन करत बसले तरी चालेल. पण ज्यावेळी आपल्याला काय ते वाचन करतो किंवा आपल्याला काय ते लिखाण करतो त्यावेळी मात्र आपल्याला आपलं जे मन आहे ते मन मात्र विद्यार्थ्यांनी काय ते एकाग्र ठेवलं पाहिजे. नाहीतर लिहित बसलेलं आहे, वाचत बसलेलं आहे, शेजारी टीव्ही चालू आहे, लहान भावंडांचा आवाज ऐकू येतात. एखाद्या एकांत खोलीमध्ये आपल्याला काय तर पाठी उठून अभ्यास केला तर आपल्याला काय तर विद्यार्थ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. त्याचं प्रत्येक विषय लिहिताना आपल्याला काय तर मुलांना काही गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला काय ते उत्तर येत असतं पण आपण कसं दुसऱ्याच्या आशेवर अवलंबून असतो की मागचं का पुढचा दावेल त्यासाठी. आणि मग काही मुलं काय करतात प्रश्न लिहितात उत्तर जागा रिकामी ठेवतात, चौकून करून ठेवतात किंवा ते जागा रिकामी ठेवतात. आता शेवटी लिहायचं असा विचार करत असतात. कुणाकडे तर आपल्याला काही भेटेल अपेक्षानं काही मुलं आपल्याला काय तर तसंच ठेवत असतात. तर तसं न ठेवता आपल्याला काय तर आपल्या उत्तरावर आपला आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास आपल्याला काय आहे तर मनामध्ये असेल तर ते उत्तर तसं चुकत नाही. जर तुमचा आत्मविश्वास डळमळीत असेल मग हे उत्तर का ते उत्तर, हे उत्तर का ते उत्तर ह्यामध्ये आपल्याला काय तर चुकीचं उत्तर निवडण्याची शक्यता असते. तेव्हा मनामध्ये आत्मविश्वास ठेवून आपल्याला काय आहे तर प्रश्न लिहिला की लागलेली उत्तर काय ते लिहून आपण पूर्ण करायचे जेणेकरून काय ते तो तसाच परत नंतर राहू नये. त्यानंतर आपल्याला काही प्रश्न असे आहेत मराठीमध्ये आपण प्रश्नपत्रिका आढावा घेणार आहे त्यावेळी तुम्हाला सखोल सांगणारच आहे. काही प्रश्न असे असतात की ते स्वतःच्या भाषेमध्ये लिहायचे असतात. उदाहरणार्थ आपल्या मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काय आहे तर जे पठित उत्तरे 2 दिले जातात आणि अपठित उत्तर 1 दिला जातो. त्यामध्ये सोबत आपल्याला काय एक प्रश्न आहे. म्हणजे 3 आणि 3, 6 आणि 2, 8 मार्काचा सोमत प्रश्न. त्या सोमतमध्ये आपल्याला काय आहे तर स्वतःच्या भाषेमध्ये आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित असतात. पण बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात त्या उत्तरावर मधलेच आपल्याला काय ते 4-5 ओळी लिहित असतात आणि आपल्याला काय ते उत्तर पूर्ण करत असतात. तर उत्तरामधले जे वही आपण लिहितो किंवा आपल्याला काय लिहित असतो ते अपेक्षित नसतं. तो मत म्हणजे स्वतःचं मत लिहायचं असते तिथं. मग तुम्हाला आलेले काय अनुभव असेल टाकला असेल तर तो लिहायचा असतो. माझा आवडता ऋतू विचारला असेल तर तो लिहायचा असतो किंवा आपल्याला काय तर आजीचं कुटुंब धडा आहे त्यावर माझी आजीविषयी माहिती द्या म्हणून प्रश्न टाकला असेल तिथं आपल्याला तो स्वतःच्या आजीचं उत्तर लिहायला पाहिजे. स्टूल वाचनाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा आपल्याला काय आहे तर पाठांतरावर आधारित प्रश्न आहेत ते. त्याला काही परिचय विचारला जात नाही किंवा उत्तरात टाकला जात नाही. मग स्थूल वाचनाचे जे 4 धडे आहेत ते 4 धड्यापैकी आपल्याला काय ते 3 प्रश्न विचारले जातात त्यातले 2 लिहायचे असतात. ते 3 जे धडे आहेत ते 3 धडे आपल्याला काय विद्यार्थ्यांनी आपल्याला काय आहे तर त्याच्या धड्याखालचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय तर पाठांतर करणं गरजेचं आहे. कारण पाठांतराशिवाय त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिताच येणार नाही. कारण ते उत्तर असतात त्या उत्तरावर जे आपल्याला काय तर बघून प्रश्न लिहिले असतात पण ते प्रश्न पुस्तकाखालचे विचारले जातात त्यामुळे तो प्रश्न काय तर पाठांतर करून लिहिणं गरजेचं आहे. उत्तरं लिहिताना सुद्धा काय तर आपल्या भाषेमध्येच विद्यार्थ्यांनी उत्तरं लिहायची. जेणेकरून आपल्याला काय आहे तर पाठांतर तुम्ही करा पण पाठांतर केल्यानंतर आपल्याला काय आहे तर जशी तशी आपल्याला काय तर नवनीत मधली किंवा अपेक्षित मधली आपल्याला काय तर भाषा न वापरता पण थोडा त्यामध्ये बदल करून आपल्या भाषेमध्ये लिहिण्याचा काय तर प्रयत्न करायचा. आता बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की आम्हाला पेपरच कव्हर झाला नाही असा बरेच विद्यार्थी म्हणतात. आणि खरं आहे ते. कारण माझे सुद्धा विद्यार्थी वर्गातून बाहेर आले की सर म्हणते जाऊ हा प्रश्न माझा राहिला वेळच पुरला नाही अशी तक्रार करत असतात. तर विद्यार्थ्यांची तशी तक्रार काय ते येता कामा नये त्यासाठी आपल्याला काय ते वेळेचं नियोजन आपण काय ते विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. भले त्या नियोजनानुसार विद्यार्थी वाटचाल करेल त्याचं पूर्ण होईल किंवा पूर्ण होण्यास मदत होईल. पण थोडं बहुत त्याला काय तर वेळेचं नियोजन आपण सांगितलं पाहिजे जेणेकरून पेपर लिहिताना वेळेचं नियोजन आणखीन आपल्याला काय तर सांगितलं तर विद्यार्थी त्या धड्यासमोर ठेवून आपल्याला काय तर ते प्रश्न त्या वेळेत झालाय का पूर्ण याची काय तर चाचपणी करत असतो. तर मी विद्यार्थ्यांना काय तर सांगितलेलं आहे की वेळेचं नियोजन कसं करायचं की आपल्याला काय तर 80 मार्काचा पेपर आपल्याला काय तर मराठीचा आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय ते वेळेचं नियोजन झालं पाहिजे कारण 3 तासामध्ये आपल्याला काय तर पूर्ण पेपर कव्हर झाला पाहिजे त्यामधला आपल्याला काय तर कुठलाही घटक त्याला अपुरा राहता कामा नये किंवा शिल्लक राहता कामा नये. तुमचा निबंध राहिला तर 8 मार्क वजा झाले 80 पैकी 72 मार्काचा तुमचा पेपर कव्हर झाला.
एखादी कथा राहिली तुमची तर आपल्याला 5 मार्क वाजा झाली त्यातून तुमची 75 मार्काचाच कव्हर झाला. आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे तर उत्तरपत्रिका तर लिहिताना आपल्याला काय तर प्रश्नपत्रिका पूर्ण कव्हर करणे. कारण कव्हर झाली तरच आपल्याला काय तर निदान आपल्याला काय तर जिथे 5 मार्क निबंधाला पडायचे तिथे थोडा जरी निबंध दिला तर तो तुम्हाला काय तर 3-4 मार्क ते देऊन जाईल. पण काय लिहिलं नाही तर मग आपल्याला काय तर त्या निबंधाला 0च मार्क पडणार. त्या प्रश्न काय तर कोणी ड्रॉप करायला नाही किंवा कोणी राखवायचं नाही. कारण प्रश्न काय तर सर्वात महत्वाचे आहेत ते. आता वेळेचे नियोजन करताना काय तर मी विद्यार्थ्यांना सांगेल एक साधारण आपल्याला काय तर कसं वेळेचं नियोजन करायचं. 80 मार्काचा आपल्याला काय ते पेपर आहे त्यामध्ये आपल्याला काय तर 5 विभाग आहेत. गद्य विभाग एक आहे, पद्य विभाग एक आहे, स्थूल वाचन एक आहे आणि भाषाशास्त्र आणखीन आपल्याला उपयोजित लेखन आहेत. त्यामध्ये आपल्याला काय आहे तर गद्य विभाग, पद्य विभाग आणि स्थूल वाचन हा पाठ्यपुस्तकावर आधारित आहे आपण म्हणूया. आणि भाषाशास्त्र आणि उपयोजित लेखन आपल्याला काय तर पाठ्यपुस्तकावर आधारित आपल्याला कमी आपण म्हणूया इतर घटकावर आपल्याला काय तर आधारित जे असतं. जर आपल्याला पहिला जो प्रश्न आहे आपल्याला काय आहे तर गद्य विभागाचा तो साधारणपणे आपल्याला काय आहे तर 18 गुणाचा काय तर प्रश्न आहे. त्या 18 गुणामध्ये आपल्याला काय ते 3 एक आकडा अ आणि ई विचारलं जातं. तर पहिला प्रश्न आपल्याला काय आहे तर 18 मार्काचा आहे आणि दुसरा प्रश्न आपल्याला पद्य आपल्याला काय तर 16 गुणाचा आहे. साधारणपणे आपल्याला काय ते विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे की ज्यावेळी तुम्हाला काय ते उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात करतो आपण त्यापासून आपल्याला पहिला जो तास तुमचा होतो किंवा पहिला जे टोल होणार आहे तुमचे घंटा होणार आहे ते आपल्याला काय आहे तर एका तासामध्ये आपल्याला काय आहे तर पेपर मधला आपल्याला उत्तर प्रश्नपत्रिकेमधलं पहिला प्रश्न आणि कवितेमधला आकडा तर पूर्ण झालाच पाहिजे. बघा प्रश्न पहिला त्यातला पटीत उत्तरा पहिला, दुसरा पटीत उत्तरा आणि तिसरा अपटीत उत्तरा. आणि मग 3 आपल्याला काय जे उत्तर आहे त्या 3 उत्तरावरचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न काय तर पूर्ण लिहून झालेच पाहिजे. आणि कवितेचे जे आपल्याला काय तर अ आणि ई आहे 3 प्रश्न आहेत त्यातला आकडा जो आहे 8 मार्काचा छापलेली कविता असते त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. ते कवितेवरचा प्रश्न आणखीन आपल्याला काय तर उत्तरावरचे आपल्याला काय तर पहिले 3 उत्तराचे प्रश्न एका तासामध्ये झालंच पाहिजे 60 मिनिटामध्ये. मग तुम्ही ते 15-15 मिनिटाचं नियोजन करा. पहिला उत्तर 15 मिनिटांमध्ये पूर्ण करा, दुसरा उत्तर 15 मिनिटांमध्ये करा, तिसरा उत्तर 10 मिनिटांमध्ये करा कारण त्यामध्ये 2च प्रश्न असतात. आणि कवितेचा प्रश्न आपल्याला 20 मिनिटं झाले ते एका तासामध्ये साधारणपणे आपल्याला काय ते एका तासामध्ये हा पूर्ण कव्हर झालाच पाहिजे. ज्यावेळी आपल्याला पहिला बेल होते आणि दुसऱ्या तासाला सुरुवात होते त्या आपण कवितेचा आकडा हे आकडा स्थूल वाचन आणि व्याकरणाचा जो प्रश्न आहे अ आणि आ हे आपल्याला काय तर पूर्ण झालेच पाहिजे. कारण कवितेचे जे आपल्याला काय ते प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला काय आहे तर लिहायचे आकडा आणि आकडा आकड्यामध्ये आपल्याला काय तर कवीचं नाव विचारलं जातं, कवितेचा वाङ्मय प्रकार विचारला जातो किंवा आपल्याला काय तर संदेश कुठला विचारला जातो किंवा मग आपल्याला काय तर ही आकडा असतो तर रसग्रहणाचा असतो. म्हणजे तो आकडा पूर्ण त्यानंतर स्थूल वाचनाचे 2 प्रश्न आणि व्याकरणाचे आपल्याला काय तर अ आणि आ दोन्ही पण प्रश्न म्हणते मी व्याकरणाचे ते दुसऱ्या तासामध्ये पूर्ण झालंच पाहिजे. आता दुसऱ्या तासामध्ये तुम्हाला जास्त लोड येतो विद्यार्थ्यांना पण नाही ते उत्तर त्याचे थोडक्यात असतात व्याकरणाचे उत्तर असतात ते एका शब्दाचे ओळीचे असतात त्यामुळे लिखाण ते उरकते. आणि त्यामुळे प्रश्न दुसऱ्यातला आकडा ए आकडा आणि प्रश्न तिसरा आणि प्रश्न चौथा हा काय ते दुसऱ्या तासामध्ये काय ते विद्यार्थ्यांना पूर्ण करताच आला पाहिजे. म्हणजे 2 तास ज्या विद्यार्थ्यांचे होतात त्या 2 तासामध्ये आपल्याला काय तर विद्यार्थ्यांचे पहिले 4 प्रश्न तयार झाले पाहिजेत लिहून पूर्ण. मग घड्या 2 तासामध्ये. आता राहिला शेवटचा प्रश्न म्हणजे उपयोजित लेखन. आता उपयोजित लेखनाला 1 तास आपण द्यायचा. का द्यायचा 1 तास? कारण त्यामध्ये आपल्याला काय ते लिखाण भरपूर आहे. आणि लिखाण जास्त असल्यामुळे आपल्याला काय तर आपल्याला 1 तास आपल्याला काय तर त्या प्रश्नासाठी द्यायचं. त्यामध्ये आपल्याला काय तर पत्र असेल किंवा त्याला सारांश असेल ते आपल्याला काय 15 मिनिटांमध्ये काय तर पूर्ण करायचं किंवा कथा असेल, जाहिरात असेल किंवा आपल्याला काय तर दुसरा मुद्दा असेल एखादा आपल्याला काय तर वृत्त असेल, वृत्तांतलेखन असेल, बातमी लेखन असेल त्यातले 2 आकडे लिहायचे असतात ते आपल्याला 10-10 मिनिटांमध्ये पूर्ण करता आलेच पाहिजे. आणि निबंधाचे जे आपल्याला काय तर ते 15 मिनिटं म्हणजे पत्राला 15 मिनिटं तुम्ही दिली, निबंधाला 15 मिनिटं दिली, अर्धा तास झाला. कथा किंवा जाहिरात लिहिली किंवा वृत्तांत लिहिला तर त्याला 10-10 मिनिटं 20 मिनिटं झाली. म्हणजे 50 मिनिटांमध्ये आपल्याला काय तर शेवटचा प्रश्न आणि राहिलेली जी आपल्याला 10 मिनिटं आहेत ही 10 मिनिटं आपल्याला काय तर
पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत पुन्हा आपल्याला काय आहे तर ते बघायचंय आपलं काय राहिलंय का, कुठला प्रश्न राहिलाय का. ज्या आपल्याला काय जर वॉर्निंग बेल होते आपले 10 मिनिटं अगोदर, त्या आपला पेपर पूर्ण कव्हर झाला पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्याची आपल्याला काय वॉर्निंग बेल व्हायच्या अगोदर पेपर पूर्ण होईल, तोच विद्यार्थ्यानं खरा अभ्यास केलाय समजायचं. नाही काय काय शिक्षक पेपर घ्यायला आले तरी विद्यार्थी लिहित असतात. 2 मिनिटं थांबा काय काय म्हणतात. तसं होता कामा नये. वेळेचे नियोजन आपलं काय झालंच पाहिजे. आणि वेळेचं नियोजन जर एक विद्यार्थ्यांनी केलं तर खरंच काय तर पेपर मधला आपल्याला काय कुठलाही आकडा काय तुमचा राहणार नाही. आणि त्या एखादा प्रश्न राहिला नाही तर त्याचं मार्क काय तुमचे काय वाया जाणार नाही. ते मार्क तुम्हाला मिळणारच आहे. आणि त्यामुळे वेळेचे नियोजन करून आपल्याला काय आहे तर प्रत्येकानं काय उत्तरपत्रिकाचं पूर्ण करायचं. मी सांगितलेल्या पद्धतीने सर्वांनी केलं पाहिजे असं नाही. प्रत्येकानं आपल्याला काय वेगळ्या पद्धतीने नियोजन केलं तरी चालेल. पण मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्हाला फायदा होईल. काय सांगितलं मी पहिल्या तासामध्ये आपल्याला प्रश्न पहिला पूर्ण अ आ इ आणि कवितेचा आकडा हा पहिल्या तासामध्ये पूर्णच झाला पाहिजे. दुसऱ्या तासामध्ये कवितेचा आकडा, ई आकडा आणि स्थूल वाचन आणि व्याकरणाचे प्रश्न हा दुसऱ्या तासामध्ये पूर्ण झालाच पाहिजे. आणि तिसरा तास सुरू होताना आपल्याला काय तर उपयोजित लेखन आपल्याला काय तर सुरुवात केली पाहिजे. उपयोजित लेखनात सुद्धा सांगितले तुम्हाला की 15 मिनिटं पत्र द्यायचं, 15 मिनिटं निबंधाला आणि 10 मिनिटं आपल्याला काय तर जाहिरात किंवा वृत्तांलेखन किंवा आपल्याला काय तर कथा असेल तर त्यापैकी 2 लिहायचं 10 मिनिटं 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचं. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काय तर आपल्याला पेपरचं काय तर पूर्ण काय तर काय राहिले काय नाही. कारण गडबडीत आपण उत्तरं काय तर लिहिले नसतात. तसे कोऱ्या जागा ठेवलेल्या असतात, चौकोन ठेवलेले असतात. ते आपल्याला काय तर पूर्ण करायचे असतात. आणि मग असं नियोजन केलं तर आपल्याला काय तर कुठलाच विद्यार्थी बाहेर आल्यावर मानणार नाही की माझा काय तर हा प्रश्न राहिला. कुठलाच विद्यार्थी मानणार नाही. त्यासाठी आपल्याला काय तर वॉर्निंग बेल व्हायच्या अगोदर आपला काय तर पेपर पूर्ण झाला पाहिजे. आता पेपरमध्ये उत्तरं लिहिताना आपल्याला काय तर काही आपल्याला काय तर लँग्वेजमध्ये आपल्याला दीर्घ उत्तरे नाहीत. पण काही विषयामध्ये आपल्याला काय तर लघु उत्तरे, दीर्घ उत्तरे आहेत. पण पेपरमध्ये आपल्याला काय तर प्रश्न लिहिताना सुद्धा आपण काय तर अपूर्वा, लाईट गेली काय? लाईट गेली वे. आता इथे कसं ग? हॉटस्पॉट कुठं आहे? अपूर्वा, पण काय करायचं तर 20 पर्यंत झाले ह्यासाठी आपण प्रयत्न करायचे जेणेकरून आपल्याला काय तर त्याला 35च्या पुढे मार्क टोटल याकडे आपण काय तर पूर्ण लक्ष द्यायचं आहे. आता
प्रश्नपत्रिकेचा जो आराखडा आहे तो आराखडा आपण काय तो पाहणार आहे सर. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात याविषयी थोडी आपण त्याचं चर्चा करणार आहे. तर प्रश्नपत्रिकेचा आराखडा आपण काय समोर बऱ्याच विद्यार्थ्यांना तो माहीत झालेला असतो, प्रत्येक शाळेतील शिक्षकाने तो विद्यार्थ्यांसमोर मांडलेला असतो. तर तरी सुद्धा आपल्याला काय तर आराखडा आपल्याला काय तर सांगत असताना कुठल्या प्रश्न उत्तर कसं लिहायचं, काय करायचं हे आपण काय विद्यार्थ्याला जवळ घेऊन विश्वासात घेऊन आपल्याला सांगितलं कशा पद्धतीचं उत्तर अपेक्षित आहे. काही विद्यार्थी येतात की मी स्वमत चांगलं लिहिलेलं आहे पण तुम्ही मला 2च मार्क दिलेले आहेत. मग 2च का दिले त्याला पटवून देत आलं पाहिजे व ह्यामध्ये काय अपेक्षित पाहिजे होतं. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला काय तर प्रश्नपत्रिके उत्तर कसे लिहायचे, त्याचा आराखडा कसा आहे याविषयी आपण काय तर माहिती देणं गरजेचं आहे. आता 80 गुणाची प्रश्नपत्रिका आहे. आता 20 मार्क काय तर अंतर्गत तुमची जाणार आहेत. 80 पैकी पेपर तुमचा काय तर बोर्डामध्ये होणार आहे. तर 80 गुणाचे पेपर आहे त्या पेपरचा आराखडा आपल्याला काय तर तुमच्या समोर मी सांगणार आहे आणि प्रत्येक प्रश्नानुसार थोडी थोडी चर्चा करायची आपण. तर पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न काय तर गद्य विभाग आहे. ते 18 गुणाचा काय आहे तर पहिला प्रश्न असतो. आणि 18 मध्ये आपल्याला काय आहे तर अ आकडा जो तो 7 गुणाचा असतो. ब आकडा किंवा आ आकडा तो 7 गुणाचा आणि क आकडा आपण म्हणू किंवा ई आकडा म्हणूया आपण तो आपल्याला 4 गुणाचा असतो. मध्ये गद्य जर आपल्याला काय तर 18 गुणाचं धरलं तर त्यामध्ये 7, 7 आणि 4 असे आपल्याला काय सर मार्काचे प्रश्न असतात. हा अ असतो, हा आ असतो आणि हा ई असतो. या 18 पैकी आपल्याला काय तर मुलाची 16 पर्यंत सहज मुलगा जातो. कसा आहे हुशार विद्यार्थी असेल तर 17 पर्यंत जातो, काही नाही 18 ते 18 पण पडतात. आणि मग या 18 गुणापैकी आपल्याला काय तर विद्यार्थ्याला आपल्याला काय तर 14च्या पुढे तर आपल्याला नेणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय तर विद्यार्थ्यांना जवळ घेऊन आपल्याला काय तर सांगणं गरजेचं आहे. काय सांगणं गरजेचं आहे की बाबा हा 6 मार्क कसे विचारले जातात, हा चे 7 मार्क कसे विचारले जातात किंवा ई चे 7 मार्क कसे विचारले जातात. आता या 7 मार्कांमध्ये सुद्धा आपल्याला काय तर 2, 2 आणि 3 अशी विभागणी केलेली असते. म्हणजे 2, 2, 3 या 7 मार्कांमध्ये सुद्धा 2, 2 आणि 3 आणि ई मध्ये 2 आणि 2 असं 4 मार्कांची विभागणी केलेली असते. आता हे पहिले जे 2, 2 गुणाचे प्रश्न असतात ते काय ते विद्यार्थ्यांना आकलन शक्तीवर अवलंबून असतात किंवा विचारले जातात. जो उतारा तुमच्या समोर ठेवलेला आहे तो उतारा विद्यार्थ्याने काय तर 3-4 वेळा वाचायचा आहे. पुस्तकातलाच उतारा असतो पण विद्यार्थी आपल्याला काय आहे तर कुठे सरांनी शिकवलेलं आहे नुसते एकदाच वाचतात उत्तरं लिहितात. 1-2 वेळा तरी निदान काय तर तो उतारा काय तर आपण वाचला पाहिजे आणि ते उतारा वाचून आपल्याला काय आकलन झालेलं आहे त्या आकलनावर आधारित आपल्याला काय तर छोटे छोटे प्रश्न विचारले जातात आणि ते 2-2 मार्काला विचारले जातात. आणि 2-2 मार्काचे प्रश्न आपल्याला काय तर आकलन शक्ती आपल्याला अवलंबून आहे. आणि तिसरं जे आहे ते स्वमत आहे. म्हणजे आकलनावर 2 आपल्याला काय आहे तर 2 परत आकलनावर 2 मार्क परत स्वमत 3 मार्क 7 मार्क. आकलनामध्ये काय काय विचारलं जातं साधारणपणे विद्यार्थ्यांना माहित नसते बऱ्याच वेळा. तर आकलनामध्ये आपल्याला काय आहे तर आकृती पूर्ण करा, कधी कधी तक्ता दिला जातो तक्ता पूर्ण करा किंवा सहसंबंध आपल्याला काय लावा म्हणून सांगितलं जातं. कधी कधी जोड्या दिलेल्या असतात, जोड्या लावा म्हणून सांगितलेलं असते. कधी कधी गायला जागा दिलेल्या असतात, कधी कधी विधान पूर्ण करा म्हणून सांगितलेलं असते, कधी कधी घटनाक्रम लिहा म्हणून सांगितलं जाते किंवा वाक्याचा क्रम लिहा म्हणून सांगितलं असते. म्हणजे अशा अनेक आपल्याला काय आहेत तर घटक आहेत त्या घटकापैकी आपल्याला काय 1-2-3 घटक काय विचारले जातात. ते विद्यार्थ्यांना सुद्धा आपण सांगणं गरजेचं आहे की बाबा बऱ्याच वेळा आपल्याला काय संकल्प चित्र आपल्याला मध्ये एक वाक्य दिलेलं आहे, कडेला 4 चौकोन दिलेले असतात. विद्यार्थ्यांना माहित झालेलं त्या 4 चौकोनामध्ये उत्तरातले काय ते 4 शब्द लिहायचे असतात. म्हणजे असे सोपे प्रश्न असतात पण विद्यार्थी काय तर गडबडीमध्ये आपल्याला काय तर पाहिजे तो लिहित नाही, नको ते आपल्याला काय तर शब्द लिहित असतो. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आकलनामध्ये काय काय विचारलं जातं हे सुद्धा आपल्याला काय तर सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी काय तर सांगावं की आकलनामध्ये काय असतंय की उत्तरावर जे प्रश्न असतात बरोबर आहे पण कधी कधी ते आकृती असते, कधी कधी जोड्या लावा म्हणून विचारलं जाते, कधी कधी वाक्य दिलं असते ते पूर्ण करा म्हणून सांगले, कधी कधी सहसंबंध आपल्याला काय ते मांडा म्हणून सांगलेलं असते, कधी कधी तक्ता दिलेला असतो, कधी कधी गायला जागा दिलेली असते ते उत्तरातले आपल्याला शब्द त्यामध्ये भरायचा असतो. हे सर्व आपल्याला कधी विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि हे 2 आकलनावरचे आपल्याला झाले 2 मार्काचे आणि हे 2 मार्काचे 4 मार्काचे झाले. 3 मार्काचा जो प्रश्न आहे तो मात्र स्वमत आहे. स्वमत याचा अर्थ काय तर स्वतःचं मत. विद्यार्थी तिथंच बराच वेळा फसला जातो. विद्यार्थी काय करतो स्वमत जरी लिहायचं असलं तरी त्या उत्तरातलंच आपल्याला काय तो काही लिहित असतो किंवा वाक्य लिहित असतो.
उत्तरातलीच माहिती लिहित असतो. तर उत्तरातलीच माहिती काय तर अपेक्षित नसते. त्या उत्तरावर आधारित एखादा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो. मग तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या एखादा अनुभव लिहा म्हणून किंवा आपल्याला काय तर माझी आजी ह्याविषयी माहिती लिहा म्हणून सांगलेलं असते. तर मुलं काय करतात आजीचं कुटुंब आपलं आजीचं कुटुंब या पाठावरती आपल्याला एखादा उतारा विचारला तर आपल्याला काय तर त्या परिचयमध्ये जे आजीचं वर्णन केलेले तेच लिहितात ते अपेक्षित नको आहे. माझ्या आजीविषयी माहिती लिहायचं म्हटलं तर स्वतःच्या आजीविषयी थोडं काय तर माहिती लिहिलं. उत्तरातल्या काय तर वाक्य जशी तशी मुलं काही लिहित असतात. त्यांना आवर्जून आपण सांगणं गरजेचं आहे की मुलानं काय तर तू उत्तरातली वाक्य तुम्ही लिहू नका. त्या आधारित तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे आणि स्वतःचं मत आपल्याला काय तर त्याला काय तर चूक की बरोबर महत्वाचं आहे. तुम्ही काय लिहिताय आणि कसं लिहिताय त्याला महत्व. आणि स्वतःचं मत लिहिताना सुद्धा काही मुलं आपल्याला काय तर 4 ओळी लिहितात उत्तर आणि जातात पुढचा प्रश्न घेतात. 4 ओळी उत्तर अपेक्षित नाही. आपल्याला 3 मार्क मिळवायचे आहेत. 3 मार्क मिळवण्यासाठी कमीत कमी आपल्याला काय आहे तर उत्तरपत्रिकेतलं निम्म पान तर आपण सोमत लिहिलं पाहिजे. निम्म्यापेक्षा 2 परिचय तर कमीत कमी केलं पाहिजे आपण. की जेणेकरून आपल्याला काय आहे तर 3 मार्काला तो 2.5 वर 3 मार्क देऊन काय तर परीक्षेत जायला पुढे आपल्याला काय तर तपासेल. पण जर तुम्ही सोमत घ्यायला घेतले ना उत्तरपत्रिकेमधल्या 4 जर तुम्ही लिहिलेलं आहे तर 4 वहीला तो 3 मार्क देणार नाही. आणि त्या पण 4 वेळी जर तुम्ही उत्तरातले लिहिलं तर तो अजिबात मार्क देणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला काय आहे तर स्वतःचं मत आपल्याला काय तर पूर्ण लिहायचं असते आणि त्यासाठी आपल्याला काय आहे तर 2 परिचित उत्तर असावं किंवा निम्म्यापेक्षा जास्त पान भरलं एवढं आपल्याला उत्तर असणं गरजेचं आहे. म्हणजे आकलन 4 मार्काचं आणि सोमत 3 मार्काचं पहिल्या अ मध्ये असतो. आ मध्ये सुद्धा आपल्याला काय आहे तर आकलन 4 मार्काचं सोमत आपल्याला काय तर 3 मार्काचं असतं. ई मध्ये सुद्धा आपल्याला 2-2 मार्काचे प्रश्न असतात. ते आकलनावर असतात जास्त करून. आणि ते ई जो उत्तर आहे तो ई उत्तर काय तर सर्वात महत्वाचा का मानला जातो कारण तो पुस्तकावला नसतो बाहेरच्या काय उत्तरा विचारलेला असतो. अपठित उत्तर असतो. तो पठित उत्तर म्हणजे पाठ्यपुस्तकावर आधारित दिलेला उत्तर असतो. अपठित म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा उत्तर असतो. आणि त्या बाहेरच्या पुस्तकातला जो उत्तर दिला असतो त्या वाचून आपल्याला काय तर 4 मार्क प्रश्न लिहायचे असतात. आणि 4 मार्काचा प्रश्न आपण लिहायचो मार्क पण पडतात. आणि तो उत्तर काय तर आणखीन एका वेगळ्या कारणासाठी महत्वाचा मानला जातो. का मानला जातो की जो उपयोजित लेखनाचा जो भाग आहे प्रश्न पहिला जो पत्र आहे 6 मार्कासाठी त्या पत्राला अर्ज असलेला काय तर 1/3 सारांश लेखन असते. आणि मग तिथं पत्रच आपल्याला काय तर दिलेलं असते त्याच्या खाली आपल्याला काय तर 1/3 सारांश करा म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 3 ई आकडा हा उत्तरा अपठित उत्तरा वाचून त्याचा काय 1/3 सारांश लिहायचं काय सांगलेलं असते. म्हणजे तो उत्तरा 2 कारणासाठी विद्यार्थ्यांना महत्वाचा आहे. एक 1/3 सारांश लिहिण्यासाठी पण तो उत्तरा महत्वाचा आहे आणि उत्तरच लिहिण्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. आणि बऱ्याच 1/3 सारांश म्हणजे काय ते आपण त्या प्रश्नापर्यंत जाणार आहे त्यापर्यंत काय सविस्तर माहिती आपण बघणार आहे. तर पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्नाबद्दल चर्चा आपण केली की 4 मार्क आकलन 3 मार्क सोमत. दुसरा प्रश्न आकड्यामध्ये 4 मार्क आकलन 3 मार्क काय तर सोमत आहे. आणि ई मध्ये आपल्याला काय आहे तर 2-2 मार्काचा आपल्याला काय तर आकलनावर प्रश्न असतात. आणि असं आपल्याला काय आहे तर 18 मार्काचा जो प्रश्न आहे तो 18 मार्काचा प्रश्न काय तर गद्यावर विचारला जातो. 18 पैकी कमीत कमी आपल्याला काय तर प्रत्येक विद्यार्थ्याला 14चा फळ कशी पडतील याकडे प्रत्येक शिक्षकाने काय तर त्यांच्याकडून घटवून घेणं गरजेचं आहे. उलट पाठांतर नाही आपल्या मराठीला तिथंच उत्तर आहेत. फक्त विद्यार्थ्याला काय तर आकलन किती झाले निरीक्षण शक्ती कशी आहे त्यावर काय ते उत्तर लिहित असतो. जणू आपल्याला तिथं वाचत्याचं खाली उत्तर लिहायचं म्हणजे त्याला कुठलाच त्रास नाही डोक्याला. फक्त पहिला आपल्या वेळी आपल्याला काय तर पाठांतर पद्धत होती. आत्ताच्या मुलांना काय तर त्याचेच परिचित दिलेलं आहे तिथंच उत्तर लिहायचे आहेत. मग तिथलेच उत्तर तिथंच बघून लिहायचे आहेत. फक्त आपल्याला काय तर थोडा विचार करून आणि आपल्याला काय तर अचूक उत्तर काय तर लिहिणं गरजेचं आहे. हा पहिला प्रश्न झाला काय तर 18 गुणाचा. दुसरा प्रश्न जो कवितेचा आहे पद्य आहे तो आपल्याला काय तर पद्य आपल्याला किती 16 गुणाचं पद्य आहे आपल्याला. 16 गुणामध्ये अ आकडा 8 गुणाचा आहे. आ आकडा 4 गुणाचा आहे. आणि ई आकडा काय आहे तर 4 गुणाचा आहे. असं 4 आणि 4 8 आणि 8 16 असं 16 गुणाचं पद्य लेखन आहे. आता पद्य लेखन सुद्धा आपल्याला काय आहे तर 16 पैकी आपल्याला काय तर बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्याला काय तर 14 आपल्याला काय आहे तर 16 मार्क सहज पडू शकतात. पण 8 मार्क आपल्याला कमीत कमी आपल्याला काय तर निदान 13-12 पर्यंत तो विद्यार्थी जातो कसा आहे.
आता कवितेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय आहे, तर हा जो आकडा आहे 8 गुणाचा, त्यामध्ये 2+2+2+2 असे 4 प्रश्न विचारलेले असतात. 2 मार्काला आपल्याला काय ते प्रश्न विचारले असतात, आकलन असतात. 2 मार्काला परत प्रश्न विचारलेले असतात. आणि मग आपल्याला काय आहे, जर आकलन आपल्याला काय जर 4 मार्काला आणि तिसरा जो 2 मार्काचा आहे तो मग त्या छापले जे कविता आहे त्या छापलेल्या कवितेमधल्या काय तर कुठल्या तर 2 ओळी छापलेल्या असतात त्या कवितेतल्याच, आणि त्या कवितेतील काय तर ओळीचा सरळ अर्थ लिहा सांगितलेला असतो त्याने. तुम्हाला जे आपल्याला पुस्तकामध्ये आपल्याला जे कविता आहेत त्या कवितेपैकी आपल्याला काय आहे तर 4 कविता आपल्याला काय आहे तर बोर्डाच्या परीक्षेला असणार आहेत. एक अ मध्ये छापलेली कविता असेल, हे सोडून राहिलेल्या ज्या कविता आहेत त्या आ मध्ये 2 नुसतं शीर्षक दिलं जाणार आहे, तेव्हा प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि या 3 सोडून राहिलेली एक कविता आहे ते रसग्रहणाला काय ते विचारले जाणार आहे. म्हणजे पुस्तकामध्ये ज्या कविता आहेत त्या कवितेपैकी 4 कविता आपल्याला काय तर बोर्डाला काय तर प्रश्न विचारले जाणारच आहे. तर कवितेचा आपल्याला काय तर 8 मार्काचा जो प्रश्न आहे तो आकडा तो 2+2+2+2 आहे. असा 8 मार्काचा प्रश्न आहे. तो प्रश्न सुद्धा आपल्याला काय तर विद्यार्थ्यांना आपल्याला काय तर आकलन शक्ती आपल्याला पहिले 2 प्रश्न विचारलेले असतात. 2 आणि 2 4 मार्क. आणि शेवटचे जे 2 प्रश्न आहेत ते काव्यपंक्ती दिलेले असतात. आणि त्या काव्यपंक्तीचा काय सरळ अर्थ लिहा म्हणून सांगलेला असतो, किंवा त्या काव्यपंक्तीचा आपल्याला काय आहे तर विचार सौंदर्य किंवा आपल्याला भाव सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य स्पष्ट करा म्हणून सांगितलेलं असते. आणि मग विद्यार्थ्यांनी आपल्याला काय तर उत्तर लिहिताना सुद्धा आपल्याला काय आहे तर सरळ अर्थ लिहिताना किंवा भाव सौंदर्य किंवा अर्थ सौंदर्य किंवा आपल्याला काय आहे तर विचार सौंदर्य लिहिताना सुद्धा आपल्याला काय तर ते उत्तरे लिहिताना आपल्याला काय आहे तर मोठी उत्तरं लिहायची आहेत. या प्रश्नात सुद्धा शेवटचे 2 मार्काला जे काव्यपंक्ती विचारलेल्या असतात त्या काव्यपंक्तीचे आपल्याला काय उत्तर लिहिताना सुद्धा 2 परिचित आपण लिहायचे. पहिल्या परिचितमध्ये कवीचं नाव, कवितेचं नाव, कवितेमध्ये मांडलेला विषय, त्यातून काय आपल्याला घेता आलं ते एक परिचित आपण केला पाहिजे. आणि दुसरा परिचित म्हणजे त्या ओळीतून तुम्हाला काय तर सरळ अर्थ मिळाला तो अर्थ लिहिला पाहिजे, की जेणेकरून आपल्याला काय तर उत्तर जेवढं मोठं होईल तेवढं आपल्याला काय तर करायचं. म्हणजे जर तुम्ही ते सरळ ओळीचा अर्थ लिहा म्हणून प्रश्न विचारला तेवढा 2 ओळीचा अर्थ लिहिला तर 2 ओळीचं तुमचं पूर्ण होईल. त्यासाठी त्या उत्तर लिहिताना काय तर पहिला परिचित करायचा, ते कवितेचं नाव, कवितेचं कवी कोण आहे ते कवी, त्यानंतर कवितेतून आपल्याला मिळणारा काय संदेश मिळाला, त्यातून काय विचार व्यक्त झाला ते थोडा एक परिचय तयार करायचा. आणि दुसरा परिचय आहे तो आपल्याला काय तर जे काव्यपंक्ती तुमच्या समोर दिलेले आहे ते काव्यपंक्तीचा काय तर सरळ अर्थ लिहिला तरी चालतो. त्यानंतर आपल्याला काय तर आणखीन एक 2 काव्यपंक्ती दिलेल्या असतात. एक काव्यपंक्ती दिलेली असते की त्यातून आपल्याला काय तर विचार सौंदर्य, भाव सौंदर्य, अर्थ सौंदर्य काय तर स्पष्ट करा सांगलेलं असते. त्याचं सुद्धा उत्तर लिहिताना आता सांगले त्या पद्धतीनेच करायचं, जेणेकरून आपल्याला काय तर या 8 पैकी आपल्याला काय तर 6 तर गुण आपल्याला भेटतील, 7 गुण भेटतील किंवा 8 गुण पण भेटतात. म्हणजे जर तुम्ही अचूक उत्तर लिहिली, चांगली उत्तर लिहिली की पैकी मिळतात. काही मुलांनी आपल्याला काय तर 75-76 मुलं जातात, त्यांना आपल्याला काय तर पैकी गुण मिळतात, कारण त्यांनी सखोल अभ्यास केलेला असतो त्यामुळे त्यांना ते मार्क पडत असतात. पण काही विद्यार्थी असतात त्यांचा अभ्यास पूर्ण नसतो, मग त्यांना उत्तर काय लिहायचं हा प्रश्न पडतो. मग त्यांच्यासाठी आपल्याला काय पहिल्यांदा आपल्याला काय तर जेवढ्या कविता आहेत त्या कवितेचा आपल्याला काय तर कवी आणि त्यामधले कोणता विषय सांगितला, ती कविता का आवडली याचं सगळ्या कवितेचे चार्ट आपण तयार केला तरी चालतो विद्यार्थ्यांनी. एका साईडला कवितेची सर्व नावं, एका साईडला कवीचे नावं सर्व, कवितेला विषय संपूर्ण कवितेचं पुढं, त्यातून काय संदेश मिळाला, त्यातून कोणता विचार व्यक्त झाला, कविता का आवडली का, सगळ्या कवितेचे एक चार्ट तुम्ही मोठा तक्ता तयार केला आणि रोज तुमच्या नजरेसमोर ठेवला तर आपल्याला काय तर ही मार्क काय तर तुमची जाणार नाहीत पुढची मार्क. आकडा 8 मार्क झाले का आकडा 4 मार्काचा असतो. 4 मार्कामध्ये आपल्याला काय आहे तर 2 कवितेचं आपल्याला काय आहे तर टायटल दिलेले असतात, त्याला शीर्षक आपण म्हणू, आणि त्या शीर्षकात दिलेल्या असतात. आणि त्या 2 कवितेपैकी एका कवितेवर आपल्याला काय आहे तर माहिती लिहायची असते, खाली प्रश्न विचारलेला असतात. कवितेचा कवी, कवितेतील विषय, आणि मग एक मार्काचे 2 प्रश्न विचारलेले असतात. आणि राहिलेले जे 2 मार्क आहेत ते 2 मार्कासाठी कोणताही प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ कवितेतून मिळणारा संदेश स्पष्ट करा, किंवा कवितेतील भाषिक वैशिष्ट्य लिहा, किंवा कवितेतून व्यक्त होणारा विचार स्पष्ट करा, किंवा कविता का आवडली किंवा का आवडली नाही याबद्दल माहिती लिहा. हे 2 मार्काला विचारलं. म्हणजे हा जो 4 मार्काचा प्रश्न आहे तो 1 मार्काला काय तर कवी विचारला जातो, 1 मार्काला कवितेतील विषय विचारला जातो, आणि 2 मार्काला आपल्याला काय तर इतर कोणतेही 2 प्रश्न, 1 प्रश्न विचारला जातो.
आता हे 2 मार्काला कोणता प्रश्न आहे? आता शक्यतो आपण कविता का आवडली किंवा का आवडली नाही हेच जास्त आपण विचारलं जातं. पण हे सोडून पण कधी कधी विचारले जाईल. म्हणजे कवितेत आपल्याला काय आहे तर 2 मार्काचे कोणते आपल्याला काय अपेक्षित आहेत? तर कवितेतून मिळणारा संदेश द्या असं पण 2 मार्काला विचारलं जाईल. किंवा आपल्याला कधी कधी असं पण केलं जातं 2 मार्कासाठी त्या कवितेतले आपल्याला काय तर 2 शब्द दिलेले असतात आणि त्याचा अर्थ लिहा म्हणून सांगितलं जातं. म्हणजे कवितेतले 2 शब्द घेतात आणि त्याचा अर्थ लिहा म्हणून सांगितलं. कधी कधी कवितेतून व्यक्त होणारा विचार काय स्पष्ट करा म्हणून सांगितलं जातं. कविता का आवडली? का आवडली नाही? बरेचसे विद्यार्थी कविता आवडली म्हणून लिहितात, ना आवडली म्हणून बरेच जण लिहित नाही. पण एखादा आपल्याला काय आहे तर विद्यार्थी आपल्याला कविता का मला आवडली नाही? त्यामध्ये काय नेमकं? हे पण लिहिलं पाहिजे. म्हणजे दोन्ही पण उत्तर येणं अपेक्षित आहे. म्हणजे का आवडण्याची कारणं आणि न आवडण्याची कारणं सुद्धा आपल्याला म्हणजे हे 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 मार्कापैकी आपल्याला काय तर चांगली मार्क पडली पाहिजेत. हा जो या आकडा जो 4 मार्काचा आहे, तो रसग्रहण. बऱ्याच विद्यार्थ्यांना रसग्रहणाबद्दल आपल्याला काय तर बरीचशी माहिती नाहीच. बरं रसग्रहणासाठी काय केलं जातं? छापलेली कविता सोडून त्यात शीर्षक दिलेल्या 2 कविता सोडून राहिलेली जी कविता आहे त्या राहिलेल्या कवितेतल्या कुठल्याही 2 काव्यपंक्ती दिलेल्या असतात. आणि त्या काव्यपंक्तीचं रसग्रहण करा. जे अभ्यासी विद्यार्थी आहेत त्यांना आपल्याला काय तर माहित असतं ते आपल्याला काय तर लिहित असतात. पण बरेच विद्यार्थी काय करतात त्या 2 काव्यपंक्ती दिलेल्या रसग्रहणासाठी त्या काव्यपंक्तीचाच अर्थ लिहितात आणि एकच परिच्छेद लिहितात. बरेच विद्यार्थी तसे असतात. तर रसग्रहण म्हणजे काय? त्यामध्ये कोणते मुद्दे आले पाहिजेत हे आपण काय ते विद्यार्थ्याला सांगणं गरजेचं आहे. आता मी पेपर तपासताना काय तर काही विद्यार्थी व्यवस्थित लिहितात, तर काही विद्यार्थ्यांना ते रसग्रहणामध्ये काय लिहायचं हे माहित नसलं की मग आपल्याला काय तर त्या 2 काव्यपंक्तीचा आपल्याला किंवा ती काव्यपंक्ती दिलेली आहे त्या काव्यपंक्तीचा अर्थ लिहितात, एक परिच्छेद करतात आणि ते पुढचं व्याकरणाचा वस्तूल वाचनाचा प्रश्न लिहायला घेतात मग. तर या रसग्रहणामध्ये आपल्याला काय तर जे काव्यपंक्ती दिलेल्या आहेत त्या काव्यपंक्तीमध्ये आपल्याला काय तर 3 मुद्दे येणं गरजेचं आहे. कोणते 3 मुद्दे येणं गरजेचं आहे? तर त्यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. ते आवर्जून आता आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते 3 काय तर मुद्दे सांगणं गरजेचं आहे. कारण त्या मुद्द्यानुसारच लिहिलं तरच तो आपल्याला 4 पैकी 3 मार्क देऊन पुढे जाणार आहे. तुम्ही एकच परिच्छेद लिहिला त्या काव्यपंक्तीचा तर आपल्याला काय तर तो मार्क देणार नाही. 1 मार्क दिलं जाईल पुढे जास्तीत जास्त. ती पण कमी पडत असतील तर. आणि त्यामुळे आपल्याला काय ते विद्यार्थ्यांना आपण सांगणं गरजेचं आहे की एक रसग्रहणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आशय सौंदर्य, त्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य आपल्याला काय ते 3 मुद्द्यामध्ये हा रसग्रहण द्यायचा आहे. बऱ्याच मुलांना आपल्याला समजत नाही की काव्य सौंदर्यामध्ये काय लिहायचं, आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं, भाषिक सौंदर्यामध्ये काय लिहायचं. ते सुद्धा विद्यार्थ्यांना आपण सांगणं गरजेचं आहे. आता आशय सौंदर्यामध्ये काय लिहायचं? कवी आणि कवितेचं नाव त्यामध्ये कुठेचा उल्लेख व्हावा. कवितेमध्ये मांडलेला विषय असेल, मध्यवर्ती थोडी कल्पना असेल, संदेश, त्यातून मिळणारा तुम्हाला कायचा अनुभव, याविषयी आपल्याला काय तर माहिती लिहायची असे सौंदर्य म्हणजे असे सौंदर्याचा काय एक परिच्छेद आपण तयार करायचा तिथं. त्यामध्ये काय काय सांगले बघा मी कवी, कवितेचं नाव, विषय, मध्यवर्ती एखादी थोडक्यात माहिती, संदेश, त्यातून मिळणारा तुम्हाला अनुभव, हे असे सौंदर्यामध्ये लिहायचं आहे. काव्य सौंदर्यामध्ये आपल्याला काय तर अलंकारिक भाषा किंवा आपल्याला यमक असेल, रस कोणता त्यामध्ये आलेला आहे, त्यामध्ये कोणती कल्पना वापरलेली आहे, कोणती भावना व्यक्त झालेली आहे, त्याबद्दल आपल्याला काय तर काव्य सौंदर्यामध्ये काय ते लिहिणं गरजेचं आहे. आणि भाषिक जे सौंदर्य आहे त्या भाषिक सौंदर्यामध्ये आपल्याला काय आहे तर कवितेतली आपल्याला काय आहे तर भाषा शैली कशी आहे, मग ग्रामीण आहे, बोलीभाषा आहे, तर कशी भाषा आहे, याशिवाय आपल्याला काय आहे तर अलंकारिक आहे, यमक आहेत का त्यामध्ये, कशा पद्धतीने आपल्याला काय आहे तर भाषेचा वापर केलेला आहे ते भाषिक सौंदर्यामध्ये लिहायचं. आणि असं उत्तर लिहिलं तरच आपल्याला काय आहे तर 4 पैकी आपल्याला काय 3 मार्क किंवा 3.5 मार्क काय मिळणार आहेत. तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवायचं की रसग्रहण करताना हे 3 मुद्दे आलेच पाहिजे. कोणते 3 मुद्दे? आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य. आणि जर तुम्ही हे 3 मुद्दे न लिहिता नुसते त्यात 2 काव्यपंक्ती दिले त्याचा जर तुम्ही अर्थ लिहिला तर तुम्हाला 1च मार्क दिला जाईल किंवा 2च मार्क देऊन पुढे जाईल तो. तर रसग्रहण आपल्याला करताना कोणते मुद्दे पाहिजे ह्याविषयी आपण माहिती पाहिली. हे 4 हा 4 आणि हे 8 जो 16 मार्काचा काय तो प्रश्न आहे. 16 पैकी आपल्याला काय तर 12, 13 किंवा 15 आपल्याला काय टॉपर जे विद्यार्थी आहेत त्यांना पैकी मार्क पडलीच पाहिजे ह्यासाठी त्या पद्धतीने उत्तर आपण द्यायचे. त्यानंतर आपल्याला काय आहे तर प्रश्न तिसरा जो आहे तो स्थूल वाचनाचा प्रश्न आहे. 6 मार्काचा प्रश्न असतो स्थूल वाचनाचा.
जे 4 स्थूल वाचन आपल्याला दिलेत, पहिल्या विभागामध्ये एक आहे, दुसऱ्या विभागामध्ये एक आहे, तिसऱ्या एक आणि चौथ्या एक आहे. त्या 4 स्थूल वाचनापैकी आपल्याला काय 3 आपल्याला काय प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि त्या 3 पैकी आपल्याला 2 लिहायचे आहेत प्रश्न. म्हणजे एक प्रश्न आपल्याला काय 3 मार्कासाठी असं विचारला जाणार आहे. आणि मग 3 मार्कासाठी जो प्रश्न विचारला जाणार आहे त्याचं उत्तर सुद्धा आपण काय त्याच अपेक्षेनं लिहिणं गरजेचं आहे. बऱ्याच स्थूल वाचनासाठी परिचय जसं गद्य परिचय दिला जातो तसाच स्थूल वाचनाचा कधी उत्तर छापला जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय आहे तर पुस्तकामध्ये जो आपल्याला पाठ दिलेले आहे त्या पाठाखाली जे प्रश्न दिलेले आहेत जे अति महत्वाचे प्रश्न आहेत ते आपल्या विशेष शिक्षकाच्याकडून विचारून ते प्रश्न काय आहेत तर पाठांतर करणे किंवा त्याचा अभ्यास करणंच गरजेचं आहे. स्थूल वाचनाचा प्रश्न लिहिताना सुद्धा काय आहे तर तो प्रश्न सुद्धा आपल्याला एका प्रश्नाला 3 मार्क शिक्षक देणार आहेत. त्या पद्धतीने आपण उत्तर लिहिणं गरजेचं आहे. उत्तर लिहिताना मात्र काय तर सर्व विद्यार्थ्यांनी काय तर थोडक्यात उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं आपल्याला जास्तीत जास्त लिहिता येईल तेवढं आपल्याला काय तर लिहायचं. कारण थोडं लिहिलं की मार्क द्यायला काय तर त्या तपासणारा हात थोडा आखूड होतो. आणि मग उत्तर आपल्याला काय तर लिहिताना आपल्याला काय तर हे सुद्धा आपल्याला 2 परिच्छेदमध्ये किंवा जे उत्तरपत्रित पान आहे ते निम्म्यापेक्षा जास्त तर भरलं पाहिजे आपण कमी किंवा निम्म्यापर्यंत आपण लिहिलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला काय तर 2 पैकी आपल्याला 3 पैकी 2.5 किंवा 2 मार्क तर पडतील. आणि स्थूल वाचनाचा प्रश्न हा विद्यार्थ्यांनी काय तर घरी काय तर पाठांतर कोणतं घटवावा की जेणेकरून आपले 6 मार्क काय तर जातं का. एखाद्या विद्यार्थ्याने हे प्रश्न बघितले नाहीत पाठांतर केलं नाही तर 80 पैकी 6 मार्कात हा प्रश्न त्यांचा राहण्याची शक्यता आहे. मग 80 पैकी 6 मार्क स्थूल वाचनाचे गेले तुम्ही अभ्यास न केल्यामुळे किंवा पाठांतर न केल्यामुळे तर मात्र काय सर 74 मार्काचा तुमचा पेपर होतो. आणि त्यामुळे स्थूल वाचनाचा एक प्रश्न आहे ते प्रश्न काय तर तुम्ही पाठच करायचे जेणेकरून प्रश्न आपण म्हणतोय त्यामध्ये आपल्याला काय ते चांगली मार्क पडतात. चांगले म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना पैकी मार्क पडतात. आपण म्हणतो व्याकरणमध्ये मार्क जातात पण नाहीच जात. व्याकरणामध्ये 16 पैकी 16 मार्क पाडणारे सुद्धा विद्यार्थी भरपूर असतात. आता जो चौथा प्रश्न आहे आपल्याला काय तर भाषाशास्त्र आपण म्हणूया किंवा व्याकरण म्हणूया त्या चौथ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे तर 8 मार्काचा एक प्रश्न आहे नंतर 8 मार्काचा एक प्रश्न आहे असं 16 मार्काचा हा प्रश्न आहे. म्हणजे व्याकरणाचा प्रश्न आपल्याला काय तर 16 मार्काचा आहे किंवा आपल्याला काय पहिला हा जो आकडा आहे तो 8 मार्काचा आणि हा आकडा आहे तो 8 मार्काचा असं आपल्याला काय आहे तर 2 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि मग 8 मार्काचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला काय आहे तर साधारणपणे तुम्हाला जे शिक्षकाने आपल्याला काय तर पुस्तकामध्ये जे व्याकरण दिलेलं आहे त्या व्याकरणावर आधारित आपल्याला काय तर तो प्रश्न असतो. आता पहिला जो 8 मार्काचा प्रश्न आहे प्रश्न चौथ्याला आकडा पण म्हणूया 8 मार्क त्या 8 मार्कामध्ये आपल्याला काय तर तेजस्वी मार्काची विभागणी केलेली आहे. काय विभागणी केलेली आहे तर आपल्याला काय तर जे समाज तुम्हाला शिकवलेले आहेत ते कर्मधारय समाज किंवा दोन समाज किंवा दिग्गज समाज हे समाज वर्गामध्ये शिकवलेले आहेत त्या समाजावर आधारित आपल्याला काय तर 2 मार्काचा प्रश्न काय विचारला जाणार आहे. त्यानंतर शब्दसिद्धी तुम्हाला शिकवलेले असेल उपसर्ग प्रत्येकाचा अभ्यास शब्द त्यावर आधारित आपल्याला काय तर 2 मार्काचं काय विचारलं जाणार आहे. ही 4 मार्क झाली. आणि 4 मार्क जी राहिली ह्यातली ही वाक्य प्रचारावर विचारले जाणार आहे. आणि समाज जे विचारले जातात त्यामध्ये 3 समाज आपल्याला दिलेले आहेत. कर्मधारी समाज तुम्हाला सांगितलं त्यानंतर आपल्याला काय 2 तुम्हाला सांगितलं दिग्गज आपल्याला हे 3 समाज आपल्याला काय अभ्यासाला आहेत. समाज आता हे प्रश्न 2 मार्काचे कसे विचारले जातात समासाचा प्रश्न कसा विचारला जाईल कधी कधी आपल्याला काय तर शब्द दिला जाईल एका साईडला समासाचं नाव दिलं जातील जोडायला हवं म्हणून विचारलं जाईल 2 मार्काने. कधी कधी आपल्याला काय ते शब्द दिला जाईल विग्रह चौकोरी काम केलं जाईल पुढं समासाचं नाव दिलं ते विग्रह आपल्याला लिहायचं असेल म्हणजे तक्ता केला जाईल त्यामध्ये आपल्याला काय ते चौकोन रिकाम ठेवले जातील. कधी कधी आपल्याला काय ते विग्रहावरून आपल्याला काय ते सामाजिक शब्द लिहा म्हणून सांगले जाईल. म्हणजे आपल्याला काय तर समास आपल्याला 3 समास आहेत सोपे आहेत तसे. आता इतर आपल्याला समास होते ते जुन्या पुस्तकामध्ये किंवा आपल्याला काय ते बरेचसे कमी केलेले आहेत. आता आपल्याला 2 मार्काचे 3च दिलेले आहेत कर्मधारय समाज दुसरा 2 आणखी तिसरा आपल्याला देखू तिन्ही पण समास ओळखण्याची खूण ध्यानात ठेवायची आपण आणि सोपं असते ते आणि सहज आपल्याला ते 2 मार्क काय मिळतात. आता कर्मधारय समास कसा ओळखायचा फक्त आपल्याला काय जो शब्द तुमच्या समोर दिलेला आहे तो शब्द कसा ओळखायचा तर कर्मधारय समासामध्ये आपल्याला काय आहे तर त्याचा विग्रह केल्यानंतर आपल्याला काय तर पहिलं जे पद आहे ते पहिलं पद आपल्याला विशेषण असतं दुसरं पद आपल्याला काय तर नाम असतं.
उदाहरणार्थ आपल्याला काय आहे, तर महाराष्ट्र म्हणजे पहिलं पद आपल्याला काय, तर महाराष्ट्र हा शब्द घेतला आपण, तर पहिलं पद आपल्याला काय, विशेषण असतं, दुसरं पद आपल्याला काय आहे, तर नाम असतं. म्हणजे ज्या शब्दामध्ये पहिलं पद विशेषण असतं दुसरं पद नाम असतं, तो शब्द आपल्याला काय, तर कर्मधारय समास म्हणून ओळखला जातो. म्हणजे महान असे राष्ट्र महाराष्ट्र आपण म्हणतो, महान असा देव म्हणजे महादेव आपण म्हणतो. त्यानंतर आपल्याला काय आहे, तर दिग्गु समास. पहिलं पद आपल्याला काय आहे, तर संख्यावाचक असतं, दुसरं पद आपल्याला नाम. म्हणजे शब्द आपण वाचला की पहिलं जे पद आहे, पहिलं अक्षर, ती जर संख्या दाखवत असेल तर सरळ डोळं झाकून आपण काय, दिग्गु समास लिहायचा. जे शब्द तुम्हाला विचारले जाणार त्याला पहिला दिग्गु काय, तर सोपा आहे. ज्या शब्दातून आपल्याला संख्यावाचक आपल्याला काय बोध होतोय, आपल्याला संख्येचा बोध होतोय, तो उचलायचा शब्द आणि लगेच दिग्गु लिहून टाकायचा. कर्मधारय तुम्हाला पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद नाम असते. आणि दोन जी आपण म्हणूया समास असतो, त्यामध्ये दोन्ही पद समान असतात, म्हणजे एकाच दर्जाचे असतात. एक गौण किंवा आपल्याला काय, तर एक प्रधान आणि एक गौण असं नसते तिथे. दोन्ही उदाहरण आई वडील असेल, बरे वाईट असेल, पालापाचोळा असेल, असे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला काय आहेत, तर द्वंद्व समास. आता द्वंद्व समाजामध्ये सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला काय आहे, व्यतिरिक्त द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. आता इतरेत्तर द्वंद्व म्हणजे काय, आणि व या 2 अक्षरांनी जोडणारे जे शब्द आहेत त्यांना इतरेत्तर आपल्याला काय, द्वंद्व समास म्हणायचे. किंवा अथवा या शब्दांना आपल्याला जोडणारे जे शब्द असतील तर त्याला वैकल्पिक म्हणायचे. आणि केर कचरा, भाजीपाला, पालापाचोळा असे शब्द असतील त्याच अर्थाच्या अनेक शब्दांचा काय समूह होत असेल तर त्याला समाहार म्हणायचं. म्हणजे सहज आपल्याला 2 मार्क मिळून जातात. तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा एक प्रश्न आला किंवा आपल्याला काय शब्द आले तर पहिल्याला संख्यावाचक शब्द कुठे शोधायचा, दिग्गु समास लिहून टाकायचा. परत दुसरं पद नाम आहे, पहिलं पद विशेषण आहे कुठलं ते शोध. आणि दोन्ही पद सारखे असणारे शब्द आपल्याला काय, आपल्याला द्वंद्व आपण काय ते लिहू शकतो. आणि त्याला पोट प्रकार, जे हुशार विद्यार्थी आहेत, पोट प्रकार सर्वांनी पोट प्रकार लिहिले तरी चांगलेच आहे, की त्यामध्ये आपल्याला काय इतरिक्त द्वंद्व कशाला म्हणायचं किंवा वैकल्पिक कशाला म्हणायचं, समाहार द्वंद्व कशाला म्हणायचं. बर, तर हा व्याकरणचा प्रश्न झाला. त्यानंतर शब्दसिद्धी 2 मार्क प्रत्येकाला भेटतातच. कशी भेटतात, त्यातला मूळ शब्द शोधायचा. मूळ शब्दाच्या अगोदर जर एखादा शब्द लागला असेल त्याला उपसर्ग म्हणायचं, आणि मूळ शब्दाच्या नंतर जर एखादा शब्द आला असेल त्याला प्रत्यय घटित म्हणायचं. साधं सोपं गणित आहे. त्यातले जे शब्द दिलेले आहेत तुम्हाला, त्यातले मूळ शब्द कोणता आहे ते तुम्हाला शोधता आला पाहिजे. मूळ शब्दाच्या अगोदरच आपल्याला काय 1-2 शब्द लागून जर शब्द बांधला असेल तर त्याला काय उपसर्ग म्हणायचं, आणि मूळ शब्दानंतर जर एक शब्द आला असेल तर आपल्याला काय, तर त्याला प्रत्यय घटित शब्द म्हणायचं. आणि अभ्यस्त शब्द म्हणजे सारखे शब्द असतात, लाल लाल, मागे मागे, पुढे पुढे असे शब्द काय अभ्यस्त शब्द असतात. म्हणजे ती 2 मार्क आपल्याला सहज मिळतात. आणि वाक्यप्रचार काय, तर अर्थ सांगून वाक्याचा उपयोग करा, 4 मार्काला विचारलं जातं. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला काय आहे, तर त्या वाक्यप्रचाराचा अर्थ पहिल्यांदा लिहायचा, आणि अर्थ लिहिल्यानंतर मग आपल्याला वाक्याचा उपयोग करायचा. पण वाक्याचा उपयोग करताना बरेच विद्यार्थी कधी कधी चुकतात. ते काय करतात, जे वाक्यप्रचार अर्थ लिहिला आहे तो अर्थ आपल्याला वाक्य पूर्ण करताना लिहितात. तसं न करता आपल्याला काय, तर जो वाक्यप्रचार विचारलेला आहे तोच आपल्याला काय, तो वाक्यप्रचार काय तर वाक्य लिहिताना काय वापरला पाहिजे. आणि मग वाक्यप्रचाराचा अर्थ आणि काय तर वाक्याचा उपयोग आपल्याला काय तर 5वी पासून आपण वाक्यप्रचाराचा अभ्यास करत असतो, किंवा धड्याच्या खाली आपल्याला काय तर वाक्यप्रचार असतात. शिक्षक शिकवताना तुम्हाला सांगत असतात, पाठामध्ये आलेले महत्वाचे वाक्यप्रचार तुम्हाला सांगलेले असतात. सहज 4 मार्क मिळणारा काय तर हा प्रश्न आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला काय, तर 8चे मार्क काय ते विद्यार्थ्यांना सहज भेटतात, फक्त विद्यार्थ्यांनी आपलं काळजीपूर्वक ते उत्तर लिहिलं तर. त्यानंतर हा जो आकडा आहे व्याकरणामधला, जो आकडा आहे, हा आकडा काय तर जुन्या अभ्यासक्रमावर तुमचा अवलंबून, आतापर्यंत 5वी पर्यंत 9वी पर्यंत जे तुम्हाला अभ्यास झालेला आहे, व्याकरण जे झालेलं आहे त्या आधारित हा प्रश्न असतो. आता आ आकड्यामध्ये आपल्याला काय आहे, तर पहिले आपल्याला काय 1-1 मार्काचे 4 प्रश्न विचारले जातात. आता या 4 मध्ये कोणते असतात, बऱ्याच वेळा तुम्ही आता सत्राची परीक्षा दिली किंवा इतर परीक्षा दिला, प्रश्नपत्रिका सोडवतात, लगेच तुमच्या लक्षात आलं असेल. तर साधारणपणे आपल्याला काय आहे, तर 4 जे असतात आकडे त्यामध्ये आपल्याला काय आहे, तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, दुसरा मुद्दा घटक झाला, एक वचन, अनेक वचन किंवा वचन ओळखा,
असा प्रश्न विचारलेला असतो. शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द लिहा किंवा एक शब्द दिलेला असतो, त्यातून आपल्याला काय तर अक्षर निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करायचे असतात. म्हणजे नॉलेजवरच आपल्याला हा प्रश्न आहे. समानार्थी विरुद्धार्थी आपल्याला काय ते झालेलं असते, विरुद्धार्थी झालेलं असते. शब्द समूहाबद्दल एक शब्द हे पण आपल्याला शिकवताना सरांनी शिकवलेलं असते. एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द तयार करा हे पण झालेलं असते. आणि मग हे आपल्याला काय आहे, तर चारही गुण आपल्याला काय तर सहज मिळतात. त्यामध्ये आता हे चार झाले की परत दुसरा 2 मार्क लेखन नियमानुसार शब्द ओळखा, शुद्ध शब्द ओळखा. ऑब्लिक करून 4 शब्द दिलेले असतात, त्यातले शुद्ध शब्द ओळखायचे. कधी कधी वाक्य दिलेले असते, वाक्यातील आपल्याला शुद्ध करून वाक्य पुन्हा लिहायचं असते. म्हणजे लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा किंवा वाक्य दिलं जाईल तुम्हाला, कुठलं काही दिलं जाईल. तर करून आतापर्यंत आपण पाहतो की ऑब्लिक करून 4 शब्द दिलेला त्याला अचूक शब्द ओळखा. आता 5वी पासून आतापर्यंत 9वी पर्यंत किंवा 10वी पर्यंत जे तुम्ही शब्द कसे लिहिले याचा अभ्यास करून आपल्याला काय ते अचूक शब्द ओळखता आला पाहिजे. त्यानंतर 1 मार्काचा विराम चिन्हाचा वापर असतो. कधी कधी चिन्ह दिले जातात, त्याचं आपल्याला काय ते शब्दामध्ये लिहा सांगलेलं असते. कधी कधी शब्द दिलेला असतो, चिन्ह द्या म्हणून सांगितलं. कधी कधी आपल्याला काय तर जोड्या लावा म्हणून पण विचारलं जातं. एका बाजूला चिन्ह असतात, एका बाजूला नावं असतात, जोड्या लावा म्हणून विचारलं. कसं पण विचारलं जाईल. म्हणजे विराम चिन्ह आपल्याला काय तर असतं 1 मार्काला आणि 1 मार्काला काय तर पारिभाषिक शब्द असतात. 1 मार्काला काय तर पारिभाषिक शब्द. पारिभाषिक शब्द म्हणजे आपल्या पुस्तकामध्ये पाठीमागच्या पानावर जे काही इंग्लिश शब्द दिलेले आहेत त्यातलेच 2 शब्द आपल्याला काय तर जास्त करून विचारले जातात. आणि मग पारिभाषिक शब्द 1 मार्काला, विरामचिन्ह 1 मार्काला, त्यानंतर लेखन नियमानुसार शब्द शुद्ध ओळखा 2 मार्काला आणि हे 4 मार्काला काय आहे तर समानार्थी किंवा विरुद्धार्थी किंवा शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा, एका शब्दापासून अनेक अर्थपूर्ण शब्द करा किंवा एक वचन अनेक वचन असे काय ते प्रश्न विचारले जातात. म्हणजे ह्याची सुद्धा मार्क जात नाहीत. बऱ्याच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी व्याकरणाचे मार्क पडतात, मग 16 मार्क सहज पडतात. आणि पाडणारे विद्यार्थी भरपूर असतात. बऱ्याच वेळा आपला ग्रह झालेला होतो व्याकरणमध्ये मार्क जातील, पण नाही ते जात. थोडं निरीक्षण करून आपण चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिले तर 16 पैकी 16 मार्क सहज आपल्याला पडतात. हा व्याकरण झाला प्रश्न. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय आहे तर जास्त मार्काचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमधला म्हणजे प्रश्न 5वा. प्रश्न 5वा किती मार्काचा प्रश्न? हा 24 मार्काचा प्रश्न आहे. 24 पैकी 20 मार्क प्रत्येकाला पडलीच पाहिजे. 20च्या आत कोण येता कामा नये. असं आपण विद्यार्थ्याकडून काय तर तयार करून घेतले. कारण हे 20 मार्कच काय तर त्याला काय तर टक्केवारी पुढे वाढवणार आहेत. आणि 20 मार्क सहज पडतात आपल्याला काय. विद्यार्थ्यांना आपण सांगायचं तसं आपण कशा पद्धतीनं तुम्ही लिहा. आता त्या 24 मार्कामध्ये आपल्याला काय आहे तर पत्र असते. पत्र 6 मार्काला असतं किंवा त्याला और आपल्याला काय तर सारांश लेखन असते. म्हणजे 6 मार्काचं पत्र आहे तिथं. पत्रामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे तर विद्यार्थ्यांना सांगा कशा पद्धतीने पत्र लिहायचं. जुन्या पद्धतीने पत्र लिहायचं नाही. आता काय ते ईमेल पद्धतीने पत्र लिहायचं. तुमचा कागद असेल, कागदाला रेषा असतील अशा, ही लाल रेष असेल तर ह्यालाच घासून आपल्याला काय लिहायचं. पहिल्यांदा दिनांक असेल, त्यानंतर पत्रामध्ये जो पत्ता दिलेला आहे तो प्रति म्हणून पत्ता लिहायचा, त्यानंतर विषय लिहायचा, त्यानंतर महोदय, त्यानंतर पत्रानुसार आपल्याला काय मांडणी थोडी करायची. परत आपला विश्वास पण एकाच साईडला आलं पाहिजे आणि खाली आपला पत्ता लिहायचा आहे. हे मुद्दे ह्या मुद्द्यानुसार जर तुम्ही पत्र लिहिलं तर 6 पैकी तुम्हाला 5 मार्क सहज किंवा 4 मार्क जर देऊन जातो तपासणार. पण एकाच साईडला वर दिनांक लिहायचे. दिनांक झाले की एक वर सोडायचे. ज्याला पत्र पाठवायचं त्याचा पत्ता लिहायचा. ज्याला पत्र पाठवायचं याचा पत्ता लिहिला की परत आपल्याला एक वर सोडायची. विषय लिहायचा. विषय लिहिल्यानंतर महोदय लिहायचं किंवा महाशय लिहायचं आणि त्यानंतर पत्रानुसार थोडी मांडणी करायची. मग मागणी पत्र असेल, तक्रार पत्र असेल, कुठलंही पत्र असेल त्या पत्रानुसार काय तर आपण काय माहिती लिहायची आणि आपला विश्वास हे सुद्धा आपल्याला काय ते एकाच साईडला आलं पाहिजे. आणि मग आपला विश्वास असेल तिथं आपल्याला काय तर आपण सही करतो किंवा अबकल येतो त्याच्या खाली मात्र काय तर ज्यानं पत्र पाठवलं त्याचा पत्ता येणं गरजेचं आहे. तुम्ही पहिला आपल्याला काय तर महिना लिहिला किंवा दिनांक लिहिले किंवा आपल्याला काय तर विषय लिहिला तर त्याला साधारणपणे आपल्याला 6 पैकी 2 मार्क दिलेले आहेत तिने कोरड्याने. तुम्ही विषयानुसार मांडणी केली तर त्याला 3 मार्क दिलेले आहेत. म्हणजे 2 आणि 3 5 झाले. आणि आपल्या विश्वासून खाली आपला स्वतःचा पत्ता लिहिला तर त्याला 1 मार्क आहे. आणि जे सर्व घटक लिहिलं तर आपल्याला काय तर 6 पैकी 5 मार्क सहज मिळतात पत्रामध्ये. आणि मग आपल्याला काय तर चांगलं आणि पत्र आपल्याला काय तर प्रत्येक शिक्षकाने काय तर वर्गामध्ये विद्यार्थ्याकडून कटवून घेतलेलं असते. ज्यांना पत्र लिहिताच येणार नाही, काही मुलं असतात की त्यांना पत्राचं काही जुळत नाही किंवा आपल्याला काय तर लिहिताच येत नाही, मग तिने दुसरा मार्ग निवडायचा.
कुठला दुसरा मार्ग निवडायचा तर तिने काय तर पत्राला वर काय तर 1/3 सारांश असतो तो लिहायचा. पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये ही आकडा जो आहे पहिल्या प्रश्नाला अपठित उत्तर आहे त्यामधला आपल्याला काय आहे तर जो घटक आहे उत्तर आहे त्या उत्तराचा 1/3 सारांश. हे 1/3 सारांश लेखन करताना मात्र काळजी घ्यायची. तो जो उतारा दिलेला आहे तो उतारा काय आहे तर किती ओळी दिल्या किती शब्द दिले हे बघण्यापेक्षा आपण काय करायचं की साधारणपणे त्याचा 1/3 सारांश तिसरा भाग आपल्याला लिहिता आला पाहिजे. तो उतारा 2 वेळा वाचायचा आणि उतार्यातलं एकही वाक्य न उचलता त्या वाक्य जसं तसं न उचलता त्या उतारामध्ये काय सांगितले मनाच्या मनामध्ये थोडा विचार करायचा आणि विचार करून आपल्याला उत्तर पत्रिकेतल्या 4, 5 किंवा 6 वहिल्या त्याच्यावर लिहायचं नाही. जास्तीत जास्त तुम्ही जे उत्तर पत्रिका बोर्डात दिलेले त्याला किती 5 किंवा 6 वहिल्यात. जर तुम्ही निम्म पान दिलं उत्तर 1/3 सारांश तर तुम्हाला मार्क देणार नाही. साधारणपणे आपल्याला काय ते 120 शब्दांचं आपल्याला उत्तर असेल तर आपल्याला काय ते साधारणपणे 40 शब्द आपल्याला काय ते झाले पाहिजे किंवा 1-2 वाढले तरी चालतील एवढं नाही. पण साधं 1/3 सारांश आपल्याला वाटला पाहिजे लिहायला. मग तुम्ही जर आपलं उत्तरपत्रिकेला काय तर 5-6 वही लिहिल्या तुमच्या मनाच्या म्हणजे उत्तरा वाचून जर त्यावर आधारित उत्तराचा सार त्यामध्ये आला पाहिजे सर्वात महत्त्वाचं. तर तो आपल्याला काय तर 6 पैकी आपल्याला काय तर 4 किंवा 5 मार्क देऊन जातो. म्हणजे पत्र काही ना जमणार नाही पत्राला ते ज्यांना पत्र पान भरून लिहायला जमणार नाही त्याने आपल्याला काय तर तेवढ्या 4 वही काय तर आपल्या भाषेमध्ये त्या उत्तरातला संपूर्ण सार येईल त्या पद्धतीने लिहायचं जेणेकरून 6 पैकी 4 मार्क आपल्याला काय ते भेटतील तिथं. म्हणजे हा पत्र आपल्याला काय तर 6 पैकी आपल्याला काय तर 5 मार्क करायचं. हा आकडा आपल्याला काय तर तुम्हाला 3 घटक दिलेले असणार आहेत. 3 घटक कोणते दिलेले असणार आहेत साधारणपणे तर पहिला आपल्याला काय आहे तर एक जाहिरात तयार करा म्हणून सांगितलं जाईल. दुसरं बातमी लेखन असणार आहे आणि तिसरं आपल्याला काय आहे तर कथालेखन असणार आहे. हे बातमी लेखन जाहिरात लेखन कथालेखन हे तिन्ही पण लिहित बसायला नाही तिन्हीतलं 2 लिहा म्हणून सांगितलेलं असते तिने. आता बातमी लेखन करताना आपल्याला काय तर काही गोष्टी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे. जाहिरात लेखन करताना सुद्धा काही गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. कथालेखन करताना सुद्धा आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या गरजेच्या आहेत. आणि हमखास आपल्याला तुम्ही जर जाहिरात लिहिली तर आपल्याला काय तर पान भरून चौकोन आखायचं पहिल्यांदा. पण निम्म्यापेक्षा जास्त पान घ्यायचं आणि ते चौकोन आखायचं त्या चौकोनामध्ये आपल्याला काय तर जाहिरात दिलेली. आता जाहिरात देताना सुद्धा आपल्याला काय तर काही कधी शब्द दिले जातील शब्दावरून जाहिरात लिहा म्हणून सांगितलं जाईल. कधी कधी आपल्याला काय तर एखादं आपल्याला काय तर चौकोनामध्ये माहिती दिली त्यानुसार जाहिरात करावी म्हणून विचार म्हणजे शब्दानुसार असेल जाहिरात कधी कधी जाहिरात दिली जाते त्यावर प्रश्न विचारले जातात. कधी कधी एखादा विषय दिला जातो त्या विषयानुसार जाहिरात लिहायचं आहे. आणि जाहिरात लिहिताना मात्र काय ते 2-3 मुद्दे येणं गरजेचं आहे. त्यातले शब्द रचना लक्षवेधी आपली असली पाहिजे. मांडणी आपली योग्य रीतीनं आराखडा योग्य रीतीनं पाहिजे. त्यामध्ये कधी कधी अलंकारिक भाषेचा वापर केला पाहिजे भाषा शैलीचा वापर आपण केला पाहिजे. संपर्कासाठी आपल्याला काय तर आपला पत्ता असला पाहिजे फोन नंबर असला पाहिजे. ह्या सर्व घटकाचा एखाद्या आपल्या पुस्तकात जाहिरात असेल तर सवलत किंवा ऑफर काय देणार असला तर ती तारीख किंवा 15वडा असेल असं तो लिहायचा असेल. म्हणजे जाहिरात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहिली तर आपल्याला काय जो 5 पैकी जो 4 मार्क देऊन जातो किंवा 4.5 मार्क देऊन जातो. आणि मला वाटते सगळ्या मुलांना जाहिरात लिहिता येते थोडेफार. जाहिरात झाली की परत आपल्याला काय तर बातमी लेखन ज्याला जमते तिनेच करायचं. कारण बातमी लेखन करणारा बऱ्याच वेळा मुलं चुकतात. तुमच्या विद्यालयामध्ये एखादी जयंती साजरी झालेली तिची बातमी तयार करा असं असेल वृत्तांत तयार करा तर आपल्याला ते लिहिता आला पाहिजे व्यवस्थित. बातमी लेखन करताना आपली भाषा शैली चांगली पाहिजे. एक तटस्थ भूमिकेतून आपल्याला ती बातमी लिहायची असते. जी घटना घडलेली त्या घटनेचा अचूक आणि योग्य आपल्याला काहीतरी तपशील माहिती असणं गरजेचं आहे आणि बातमीला काहीतरी शीर्षक असणं गरजेचं आहे. म्हणजे बातमी लिहिताना काही मुद्दे आपल्या कायदे जवळ असणं गरजेचं आहे. कथालेखन कथालेखन कधी कधी तुम्हाला मुद्दे दिले जातील मुद्द्यावरनं कथा कधी कधी पूर्वार्ध दिला जाईल उत्तरार्ध लिहा म्हणून सांगितलं जातं. कधी कधी शब्द दिले जातात शब्दावरून कथा लिहा म्हणून सांगितले जाते. आणि मग कथालेखन आपण काय ते पान भरून लिहिलं तर आपल्याला काय तर सहज आपल्याला काय तर चांगली मार्क काय तर पडतात. म्हणजे समजा कथेला 4 पडली जाहिरातीला 4 पडली तर 10 पैकी 8 मार्क इथंच झाले. पत्राला समजा 4 मार्क पडली तर आपल्याला काय तर 8 आणि किंवा 3-3 मार्क धरले तर आपल्याला काय तर 10 मार्क इथंच झाले. तर आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निबंध. आता निबंध लेखन हा सर्वात महत्वाचा आहे.
काय महत्वाचं आहे? कारण 8 मार्काचा जो प्रश्न आहे, 8 मार्कामध्ये आपल्याला काय आहे, तर 3 प्रकारचे निबंध विचारले जातात. एक प्रसंग लेखन विचारलं जातं, एक आत्मकथन विचारलं जातं, एक वैचारिक निबंध विचारला जातो. आता प्रसंग लेखन म्हणजे एखाद्या प्रसंगाला तुम्ही उपस्थित आहे, एखादा सामना आहे, त्या सामन्यात तुम्ही उपस्थित आहे, तर त्याचं वर्णन करा, प्रसंग लेखन असते. किंवा शाळेमध्ये एखादा कार्यक्रम झालेला आहे, त्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित आहे, तो प्रसंग तुम्ही लिहा सांगलेला असते. आत्मकथन विचारलं जातं, एखादं चित्र दिलेलं, त्या चित्रातली व्यक्ती काय तुमच्याशी बोलते, त्याला आत्मकथन म्हटलं जातं. आणि एक वैचारिक निबंध असतो, स्वतःचे विचार प्रकट करण्यासाठी एक वैचारिक निबंध असतो. त्या तिन्हीतला एक आपण काय तर निबंध निवडायचा. निबंध निवडताना सुद्धा आपल्याला काय आहे, तर तिची सुरुवात आकर्षक असली पाहिजे, विषयानुसार आपण मांडणी केली पाहिजे, त्या निबंधामध्ये नाविन्यपूर्ण कल्पना आपण मांडल्या पाहिजेत, त्याचा समारोप सुद्धा आपण चांगलं लिहिला पाहिजे. किती लिहितोय बघा, त्यापेक्षा कसं लिहिलेलं आहे, काय लिहिलंय ह्याला जास्त महत्व दिलं जातं. कधी कधी निबंधामध्ये काय तर अलंकारिक भाषेचा वापर करता आला तर अतिउत्तमच आहे. आणि जर तुम्ही आपल्याला काय आहे, तर निबंध जर पाठपुट पान लिहिलं, बघा मी काय म्हणतो, पूर्ण पहिलं पान भरून पाठीमागं पान लिहिलं म्हणजे पाठपुट लिहिलं, तर कमीत कमी तुम्हाला काय आहे, तर 8 पैकी आपल्याला काय तो 6 मार्क देऊन जाईल. पण एकच परिचय तुम्ही निबंध लिहिला तर तो तुम्हाला 2 किंवा 3च मार्क देईल. निबंध लिहिताना सुद्धा काय तर भरपूर आपण काय ते निबंध लिहिणं गरजेचं आहे. आणि मग जर निबंधाला जर 6 पडली आपल्याला आणि कथेला किंवा आपल्याला जाहिरातीला 3 धरले, तर आपल्याला काय तर 12 झाले आणि पत्राला जर 4 धरले तर 15-16 मार्क सहज ह्या 24 पैकी पडून जातात. आणि मग जर आपल्याला काय तर टोटल मार्काचा विचार केला, हुशार मुलं काय 70च्या पुढे जातात, पण सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा 40च्या आत येणार नाही अशा पद्धतीने आपण काय तर त्या विद्यार्थ्याकडून काय तर पेपर लिहिण्याचं काय तर गठवून घेतलं पाहिजे. तरच आपल्याला तो विद्यार्थी काय तर चांगल्या मार्काने काय तर पास होईल. आणि पहिला आपला पेपर असतो मराठीचा. कधी कधी आपल्याला काय तर नवीन केंद्र, नवीन विद्यार्थी असतात, विद्यार्थी घाबरतात. त्यामुळे काय पहिला पेपर जर अवघड गेला तर परत नंतरच्या पेपरवर त्याचा परिणाम असतो. बाहेर येताना कुठलाही विद्यार्थी म्हणला न पाहिजे की माझा हा घटक राहिला ह्यातला. त्यासाठी आपल्याला काय ते विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन सांगलेलं त्यानुसार काय तर नियोजन करा, चांगल्या पद्धतीने पेपर लिहा आणि आपल्या भाषा विषयाचा काय तर सर्व शाखेतील काय तर 100% निकाल लागेल यासाठी काय तर शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न करून विषयाला काय तर सामोरं गेलं पाहिजे. थांबूया आपण. धन्यवाद. मला बोलण्याबद्दल थोडी संधी दिली कदम सरांनी, त्याबद्दल धन्यवाद. ओके सर. धन्यवाद सर. आपण अत्यंत चांगल्या प्रकारे सर्व तालुक्यातल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. कारण मी पूर्वीच मगाशी सांगितलं होतं की मराठी विषयासंदर्भामध्ये मुलांच्या मनामध्ये खूप समज गैरसमज आहेत आणि नेमकी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची आपण अगदी प्रश्ननिहाय मला वाटतं तुम्ही चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण दिलं आणि याचा उपयोग खरं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी करावा असं मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो. आणि अशा प्रकारचं आपल्या शाळेमध्ये सुद्धा सर्व विषय शिक्षकांनी प्रत्येक शाळेतल्या त्यांनी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजावून सांगितलं तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास थोडासा जरी कमी असला मात्र टेक्निक जर चांगली असेल तरी सुद्धा चांगले मार्क्स आपल्याला पडून जातात. सरांचा पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि मला वाटते मगाशी कुणीतरी एक हँड रेज केलेलं होतं, आदर्श पब्लिक स्कूल. आपला काही प्रश्न असेल तर साऊंड अनम्यूट करून बोलू शकता किंवा कुठल्याही शाळेला काही समजा एखादा प्रश्न असेल तरी पण तुम्ही बोलू शकता. सर इथे उपस्थित आहेत, आपल्याला ते चर्चा करतील त्या बाबतीमध्ये. आदर्श पब्लिक स्कूल स्टेट बोर्डाची शाळा आहे, त्यांनी मग होतं. दुसरं कोण बोलणार आहे का? काय कुणाला मराठी विषयाच्या संदर्भामध्ये काय समस्या आहेत किंवा काय त्याबद्दल पण विचारू शकता. आपला साऊंड म्यूट करून बोलला तरी चालेल.
मला वाटते बऱ्याच शाळा आज 10-12 शाळा नाहीत. सर्व शाळांना विनंती आहे की आपण हे चर्चासत्र आपल्यासाठी ठेवलेलं आहे मुलांसाठी आणि सर्व शाळांनी सहभाग घ्यावे. कारण काल मला वाटतं 25 शाळा जॉईन होत्या. एक 5-6 शाळा नव्हत्या. आज थोडंसं 21 शाळा होत्या जॉईन. मला इथं सगळं स्क्रीनवर दिसतंय. सगळ्या शाळा कोणकोणत्या जॉईन आहेत वगैरे कोण नाहीत सगळं दिसतंय मला. मात्र सर्वांनी जॉईन होऊन या सत्राचा जर अनुभव घेतला तर ते निश्चित आपल्या मुलांसाठी फायदेशीर आहे. इंग्लिश मिडियमच्या शाळा जॉईन नाहीत, मात्र त्यांनी सुद्धा जरी झालं तरी काही अडचण नाही. त्यांची फर्स्ट लँग्वेज सेकंड थर्ड लँग्वेज मध्ये फरक आहे. मात्र पुढे आपण जेव्हा इतर विषयाला आपण हात घालू, मॅथ्स किंवा सायन्सला वगैरे, तर त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला वाटत असेल की आता आपला मराठी हा फर्स्ट लँग्वेज नाही, काही अडचण नाही. उद्या हिंदी आहे तुमचा आणि हिंदी इकडलं सेमच आहे. उद्या जॉईन होऊ शकता किंवा उद्यापासून पुढचं 3 तारखेला 3 जानेवारीला आहे, तिथून पुढे तुम्ही कंटिन्युएशन करू शकता. ठीक आहे, कोणाची काही शंका नाही असं आपण समजूया. आणि भंडारे सरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं खानापूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आभार मानतो आणि आजचं हे चर्चासत्र मी या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.